This conference will now be recorded. सुस्वागतम सगळ्यांचं पुन्हा एकदा कोरोनाकालीन आयोजित आयुर्वेदीय व्याख्यानमालेमध्ये स्वागत आहे, अभ्यासमालेमध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडे वैद्य अनंत निमकर सर साताऱ्यावरनं बोलणार आहेत। ते खरं तर सरांनी अतिशय सोपा साधा विषय घेतलेला आहे। सरांचं एकंदर रसशास्त्रीय औषधीकरणामधलं योगदान खूप मोठं आहे आणि म्हणजे त्या मानाने हा विषय अगदी साधा असा दिसणार आहे, पण तरी सुद्धा सरांनी विशेष करून सर्वसामान्य जे ज्यांना या बऱ्याचशा गोष्टींची सोय उपलब्ध नसते अशा लोकांसाठी सुद्धा कसं औषधीकरण करता येईल अशा उद्देशाने साधा दिसणारा पण अतिशय उपयुक्त असा विषय आपल्याला सर घेऊन समोर येत आहेत। तर आज सोपं औषधीकरण या विषयावर बोलतील। मी असं म्हणेन की सरांचा परिचय एवढे मोठे की सरांचा परिचय मी वेगळा करून देण्यापेक्षा त्यांच्या बोलण्यातनच त्यांचा परिचय कसा होतो ते आपण अनुभवूया। धन्यवाद सर, सुरू करा तुम्ही। रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतानुशेषान् औत्सुक्यमोहार्दितान् जगान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। नमस्कार। आज माझे परममित्र वैद्य देवदत्त यांनी हा योग जुळून आणलेला आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने हे ऐकण्यासाठी वेळ काढणार आहात, यासाठी आपलं सुद्धा कौतुक मी या ठिकाणी करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे सोपं औषधीकरण। खरं म्हणजे औषधीकरण हा आयुर्वेदीय चिकित्सा प्रणालीचा अविभाज्य असा भाग आहे। पण असं असताना सुद्धा बहुतांश वैद्य वर्ग हा या औषधीकरणाकडे डोळेझाक दुर्लक्ष करत असतो, किंवा काही वेळेला काही अडचणी असतात आणि ज्या टाळता येत नाहीत। काही असलं तरी ही अत्यंत विचार करण्यासारखी परिस्थिती आज आपल्याला म्हणावी लागेल। आणि वैद्यांच्या या दुर्लक्षाकडे औषधी कंपन्यांचं मात्र चांगलं लक्ष आहे आणि सध्या तरी त्यांची स्थिती त्यामुळे उत्तम होत चाललेली आहे। हा आणखीन एक वेगळा विषय आहे। अर्थात आता म्हणलं तसं की हे दुर्लक्ष किंवा कानाडोळा होण्याचं कारण याचा जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळेला ती आपल्याला अतिशय योग्य किंवा खरी वाटतात आणि त्या कारणांचा सुद्धा विचार करणं हे फार गरजेचं आहे। आता तरुण वैद्य मंडळी जर घेतली तर 6-7 वर्ष आजच्या काळातली त्यांनी घालून, म्हणजे वाया नाही म्हणत मी, पण अभ्यास करून ही पदवी मिळवलेली असते। 6-7 वर्षानंतर मग पुन्हा आताच्या या काळात जागा घ्यायचं म्हणलं तर प्रचंड लाखोच्या घरात खर्च, फर्निचर म्हणलं तर आणखीन, कारण ते हल्ली दिखाऊपणा असल्याशिवाय प्रॅक्टिस चालू करता येत नाहीत असा एक नवीन विद्यार्थ्यांचा समज असतो। आणि मग कर्जाचे हप्ते सुरू होतात आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग आता औषधीकरण करण्यासाठी पैसे खर्च करावेत असा धीर हा फारसा होत नाही। त्याचंही कारण आहे, कारण सुरुवातीच्या काळात रुग्ण आपल्याकडे कमी असतात, संख्या कमी असते, त्यामुळे जर एखादं मी औषध केलं त्याच्यासाठी पैसे खर्च केले तर भराभर ते पेशंट येऊन ते पैसे माझे मोकळे होतील किमान गुंतवलेले तरी याची खात्री नसते। आणि मग धोपट मार्ग असतो की बाजारात जाऊन आपल्याला लागणारी नेमकी जी कमीत कमी औषधं आहेत तेवढी विकत आणायची, वापरायची आणि आपले पैसे कमीत कमी मोकळे करायचे। परंतु या सर्व परिस्थितीमध्ये रुग्ण, निदान आणि औषध यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा काही वेळेला संकुचित होऊ शकतो। आणि मग आलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात जशी उपलब्ध औषधं असतात 4-5, त्याच्यामध्ये आपण रुग्णांना बसवण्याचा प्रयत्न करत असतो। अर्थात याला बऱ्याच बाजू आहेत, पण काही गोष्टी या जर कटाक्षाने बोलल्या किंवा जरा थोड्याशा टोकाच्या भूमिका घेऊन बोलल्या तर त्याच्यात काहीतरी विचार केला जाईल या दृष्टीतून मी बोलतोय।
फार नावं ठेवणं किंवा उपहास अशा माझा बोलण्याचा निश्चितच उद्देश नाही. एक आस्था या दृष्टिकोनातून मी बोलत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत काही वेळेला रुग्णावर अन्याय होण्याची सुद्धा शक्यता असते आणि ही स्थिती गेली की पुढे मग रुग्णांची संख्या वाढायला लागते आणि मग संख्या वाढल्यानंतर दवाखान्याचं काम वाढल्यानंतर मग औषधीकरणाला वेळ मिळत नाही, हे कारण पुढे येतं. म्हणजे एकूण काय तर औषधीकरण यासाठी आमच्याकडे वेळ नाही किंवा आमच्याकडे त्याच्यासाठी फार आत्ता प्रायोरिटी अशी नाही, अशी परिस्थिती असते. मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर त्यामध्ये शहरांमध्ये ताज्या वनस्पती, भरपूर जागा, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या असतील, लाकूड फाटा असेल, या सगळ्या उपलब्धीचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा असतो. आणि मग ही सगळी कारणं आपण जर बघितली तर हे दुष्टचक्र आहे आणि या दुष्टचक्राला भेदून स्वतः केलेली जर औषधं करणारा जर त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्याकडे असलेल्या उपलब्धीनुसार, त्याच्याकडे असणारे जी काही जागा असेल, जर त्याने काही औषधं केली आणि ती जर स्वतःच्या व्यवसायामध्ये जर वापरली तर हा वैद्य निश्चितच आपलं एक वेगळेपण सिद्ध करून दाखवतो. औषध, त्यांचे गुणधर्म, संप्राप्ती, औषधांचे उपयोग अशा पद्धतीने औषधीकरणाची मांडणी असं सांगण्याचा आत्ता माझा इथे निश्चितच उद्देश नाही किंवा तो अप्रस्तुत होईल. त्याच्यामुळे कृपया की हे कसं काम करतं किंवा अशा पद्धतीने एक सर्वसामान्यपणे आपल्या दवाखान्यात येणारे रुग्ण आणि आपण काय त्याच्यासाठी औषधं करू शकतो की ज्याला फार साधन सामुग्री लागणार नाही, तर या पद्धतीने मी आता यापुढे बोलणार आहे. परंतु अगदी सहजपणे, कमी खर्चात, कमी वेळेत, किमान उपकरणं वापरून करता येण्यासारखी जी औषधी आहे तर त्या संबंधी एक दिशा म्हणजे सगळ्यांनी त्याच पद्धतीने करावी असं नाही, परंतु काही वेगवेगळ्या कल्पना जर आपण घेतल्या तर त्यामध्ये आपण काय काम करू शकतो किंवा आपल्या दवाखान्यापुरतं काय औषधीकरण करू शकतो याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निश्चित हा या असं मला निश्चित वाटतं. सोपी औषधं म्हणल्यानंतर सगळ्यात पहिला जो विचार येतो तो म्हणजे चूर्णांचा येतो. कारण चूर्ण आपण खात्रीशीर ठिकाणाहून विकत आणू शकतो, एकेरी वापरू शकतो किंवा त्याचे संयोग करून वापरू शकतो. अर्थात चूर्ण आणताना सुद्धा ती खात्रीशीर ठिकाणाहून हा शब्द जो आहे हा फार महत्वाचा आहे. कारण आजकाल जर आपण जर बघितलं तर अभ्यास केला, कारण सारखा आपल्याला अभ्यास पाहिजे या सगळ्या गोष्टीचा, तर आपल्या लक्षात येईल की आज चूर्णांचा दर कमी आहे. म्हणजे सुंठ ही तुम्हाला जर किलोनी घ्यायची असेल तर ती 250 रुपये किलो मिळते आणि अखंड सुंठ म्हटली तर ती 400-450 रुपये किलो मिळते. कुटकीच्या बाबतीत तेच आहे, तुम्ही चूर्ण म्हणलात तर 2000 रुपये किलो आहे आणि अखंड कुटकी म्हणली तर ती 2500 रुपये किलो आहे. अर्थात हे कसं काय, म्हणजे चूर्ण आणल्यानंतर ते दळायचं, त्याचा खर्च, त्याचं जो आउटपुट मिळणार आहे तो कमी होतो आणि तरी सुद्धा चूर्ण स्वस्त का, याचाच अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये चूर्णामध्ये केलेली भेसळ तुम्हाला कळणार नाही किंवा कुठली कुडूक मुडूक काडी असलेली सुद्धा जर त्याच्यामध्ये कुटकी वापरली आणि त्याचं चूर्ण जर दिलं तर ते स्वस्तात पडू शकतं. हा एक विचाराचा मार्ग आहे, बाकी काही नाही. पण खात्रीशीर ठिकाणाहून जर तुम्ही चूर्ण आणलं तर त्याच्यामध्ये आपण आग्र्य संग्रह जर बघितला तर कृमींवर विडंद आहे, संग्रह म्हणून तुम्ही नागरमोथा वापरला, प्रवाहिकेत बिल्व वापरलं, मूत्रकृषणामध्ये गोखरू वापरलं, या पद्धतीने आग्र्य संग्रहातली औषधं एकेरी या स्वरूपात आपण वापरू शकतो. ती वापरतही असाल, परंतु त्याचप्रमाणे चरक संहिता सूत्रस्थानातील जो 4था अध्याय आहे त्याच्यामध्ये जे 50 गण सांगितलेले आहेत, या प्रत्येक गणात 10-10 वनस्पती सांगितल्या, द्रव्य सांगितलेले आहेत. आता हे यादी जर बघितली तर प्रत्येक 10च्या 10 प्रत्येक ठिकाणी गणातली उपलब्ध आहेत असातला भाग नाही, पण जेवढी उपलब्ध द्रव्य आहेत ती उपलब्ध द्रव्य आपण एकत्र केली आणि त्या गणांच्या उपयोगानुसार त्याची जी फलश्रुती सांगितलेली आहे त्यानुसार जर ती आपण वापरली तर त्याचा एक आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये चांगलाच उपयोग होतो. विषम ज्वरामध्ये जे कलिंगका, पोटोलस्य, पत्रम, कटुकरोहिणी म्हणजे आपण रसपाचक, रक्तपाचक हे तर आपल्या बऱ्याचशा गुरुजनांच्या दवाखान्यात आपण बघितलेलं असेल,
तर ह्या सगळ्यांचे चूर्ण आपण जर करून तर त्या अवस्थेमध्ये जर ती वापरली तर त्याचा निश्चितच आपल्याला चांगला फायदा होतो. गुरुवर्य वैद्य आप्पाशास्त्री दातार हे शारंधरातला यकृत अधिकारातला एक काढा वापरतात, फलत्रिकादी काढा म्हणून जो आहे. तर तो रुग्णाच्या सोयीसाठी म्हणून द्यायला त्यांनी त्याचा गुगुळ तयार केला, फलत्रिकादी गुगुळ, किंवा ज्याला फ म्हणून आपण सगळेजण ओळखत असाल. आता काढ्यावरनं गुरुजींनी त्याचा अभ्यास करून गुरुजींनी त्याचा गुगुळ तयार केला, फ म्हणून किंवा फलत्रिकादी गुगुळ म्हणून. त्याच्या पुढे जाऊन माझ्या लक्षात असं आलं की जर आपल्याला समजा नाही गुगुळ तयार करता येत नाहीये आणि मी मुंबईमध्ये व्यवसाय करतोय, तर मग मी काय करायचं? तर मग अशा वेळेला जी फलत्रिकादी मधली जी फलत्रिका अमृताधिकता जी काय औषधं आहेत ही त्या प्रमाणात आपण जर एकत्र केली आणि ते चूर्ण या स्वरूपात जर आपण वापरलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो का? आणि वापरून बघायला काही हरकत नाही. आणि ह्याचप्रमाणे इतर गुगुळांचे सुद्धा प्रयोग करायला हरकत नाही असं मला वाटतं. गुगुळाचे गुणधर्म हे वादातीत असतील किंवा ते स्वयंसिद्ध आहेत, पण मिळणारा गुगुळ आताच्या काळातला हा खात्रीशीर आहे का? 500 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत गुगुळ मिळतो. आपण कुठला वापरावा किंवा कुठला वापरायचा ही शंका 100% येणं साहजिक आहे. तर मग त्याला पर्याय म्हणून आपण या पद्धतीने काढा स्वरूपात ती औषधं एकत्र करून किंवा चूर्ण स्वरूपात ती एकत्र करून आपण वापरू शकतो का, हा एक विचार या ठिकाणी मला निश्चित सांगावासा वाटतो. चूर्ण वापरताना ते त्या स्वरूपातच वापरलं पाहिजे, चूर्ण या स्वरूपात असं आवश्यक आहे असं काही नाही. तुम्ही त्याच्या गोळ्या करू शकता, त्या वापरू शकता, किंवा त्याच चूर्णाला त्याच्या जर भावना दिल्या आपण आणि ते जर वापरलं तर त्याच्यामध्ये निश्चित चांगला फायदा होतो. म्हणजे एखादं चूर्ण घेतलं आणि त्याचाच काढा करून त्याला त्या चूर्णाला त्या काढ्याच्या जर आपण भावना दिल्या, मग 7 भावना द्या, 21 भावना द्या, जेवढं तुम्ही मर्दन कला कराल किंवा खल कराल तेवढे त्याचे गुणधर्म ही वाढणार आहे, व्याप्ती वाढणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे जसं 64 पिंपळी सांगितलेलं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु इतर द्रव्य सुद्धा त्याप्रमाणे आपण निश्चितपणे वापरू शकतो. एकेरी चूर्णांमध्ये काही विशिष्ट द्रव्य आपल्याला सापडतायत का हे बघणं फार महत्वाचं आहे. आता कडू इंद्रावणासारखं द्रव्य आहे, हे कामला अधिकारातली वनस्पती आहे, त्याच्या मुळाचं जर चूर्ण उपलब्ध होऊ शकतं आणि अग्निमांद्य, कामला, उदर यामध्ये अतिशय चांगलं गुण देणारी अशी ही वनस्पती आहे आणि अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो. म्हणजे जर मलप्रवर्तन होत नसेल, म्हणजे बऱ्याच वेळेला अवष्टंभ इतका असतो की उदराच्या बाबतीमध्ये तो बऱ्याचदा दिसायला लागतो आणि विरेचन देऊन आणि औषधं देऊन सुद्धा काही वेळेला मलप्रवृत्ती होत नाही. तर हे जर कडू इंद्रावणाचं जर मूळ आपण जर वापरलं तर हमखास त्या ठिकाणी मलप्रवर्तन होतं. अर्थात हे अतिशय कडू आहे, त्याच्यामुळे मग ते काही वेळेला तुम्ही गुळाबरोबर द्या, कॅप्सूल मध्ये भरून द्या, किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पोट दुखणं ही तक्रार त्याच्याबरोबर येते. तर त्यावेळेला मग त्याच्याबरोबर ओवा, बडीशेप अशा द्रव्यांचा वापर हा त्या ठिकाणी करायला लागतो. कामदुधा आहे, हिंगाष्टक चूर्ण आहे, सामुद्राद्य चूर्ण आहे, सीतोपलादी चूर्ण आहे, अविपत्तिकर चूर्ण आहे, अशी नेहमीच्या वापरातली अनेक नावं आपल्याला माहिती असतात. केवळ चांगल्या पद्धतीने खात्रीशीर चूर्ण आणायचे, ती एकत्र करायची, एवढंच काम आपल्याला करायचे. त्या ठिकाणी काही फार इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असं नाही. ही सर्व द्रव्य एखाद्या डब्यामध्ये, बंद डब्यामध्ये एअरटाईट किंवा बाटलीमध्ये भरायची आणि हलवायची, भरपूर वेळेला हलवायची. कारखान्यांमध्ये एक मिक्सर म्हणून यंत्र असतं, तर ते काही नाही, ही औषधं एक जीव एक संधपणे एकत्र होणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तेच काम तुम्ही हे बाटलीत घालून जर हलवत बसला एक अर्धा तास तर अतिशय एकजीव असं चूर्ण त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतं. तर ही जी करायला सोपी चूर्ण आहेत ही आपल्याला अतिशय फार सोपी आहेत, परंतु हे करत असताना सुद्धा ज्या वेळेला चॅलेंजिंग केसेस येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा उपयुक्त काही चूर्णांचे पाठ आपल्याकडे आलेले आहेत. मग त्याच्यासाठी मात्र शोध मोहीम ही करणं फार आवश्यक आहे. मग शारंधर संहिता असू दे, वैशेज्य रत्नावली असू दे, योग रत्नाकर असू दे, तर अशा पद्धतीने आपला हा जो शोध आहे हा चालू ठेवला पाहिजे. याचंच एक उदाहरण मी सांगतो, सहज वाचता वाचता लक्षात आलं की त्याच्यामध्ये सलील विशोषण रस माझ्या वापरात असतो.
वैशज्य रत्नावलीमध्ये शीर्षंभू रोगाधिकार म्हणजे त्याचं अधिकार सुद्धा बघा की शीर्षंभू रोगाधिकार ज्याला याच्यामध्ये पाणी होतं शिरस्थानी, तर त्या अधिकारात हा पाठ आलेला आहे. अतिशय सोपा आहे. रेवाचिनी, दालचिनी, वेलची, तमालपत्र, हिरडा, भारमूळ अतिशय नेहमी उपलब्ध अशी ही द्रव्य आहेत आणि त्याच्यात समभाग रससिंदूर त्यांनी घातलेला आहे, तो आपल्याला खात्रीशीर मिळू शकतो. आणि हे एकत्र करून घोटणं एवढंच त्याच्यामध्ये काम हे आपल्याला करायचे. सलिल विशोषण रस, बाय लॅटरल प्लुरस इफ्युजन अशा पद्धतीचा रुग्ण माझ्याकडे 3 महिने अँटीबायोटिक घेत होता. एक्सरे रिपीट केल्यावर पुन्हा जैसे ते तशीच परिस्थिती असते. बऱ्याच वेळेला उदराच्या रुग्णांमध्ये बायलॅटरल किंवा प्लुरल इफ्युजन हे हमखास बघायला दिसतं. जर जास्त काळाचं जर उदर असेल तर त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात. 1 महिन्यानंतर या रुग्णामध्ये मी सलील विशोषण रस वापरला आणि सलग 3 आठवडे दिल्यानंतर एक्सरे मध्ये 100% त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याचं दिसलं. मग अशा जर सोपं औषध आपण जर करू शकत असू तर मग त्या ठिकाणी मल्ल सिंदुरासारखे किंवा आणखीन इतर जे काही अवघड सिंदूर सांगितलेले आहेत ते करण्याची आपल्याला किंवा त्याच्यासाठी यातायात करण्याची काही गरज नाही. केली तरच आपल्याला असे चूर्णांचे पाठ हे मिळू शकतात. माझे एक जवळचे मित्र वैद्य अतुलचंद्र ठोंबरे त्यांनी होता आयुर्वेदाचा आणि त्याला हायड्रोसिल झालं होतं आणि सर्जननी ताबडतोब शस्त्रक्रिया करायला त्याला सांगितली होती आणि रुग्ण हा होता आणि त्याला तर ते करायचं नव्हतं शस्त्रकर्म आणि मग आम्हाला अनायसे गिनीपिग वापरायचं का. म्हटलं ठीक आहे वापरून बघूया आणि एकद्रव्य चिकित्सा या स्वरूपात बाकी कुठलेही औषध नाही आणि सलील विशोषण रस आम्ही त्या ठिकाणी वापरला. म्हणजे केवळ 21 दिवसाच्या अवधीमध्ये पूर्ण स्क्रोटम मधलं जी जलसंचित होती ती पूर्णपणे गेलेली होती आणि पुन्हा सर्जनचं ओपिनियन घेतलं आणि त्याचं ऑपरेशन जे आहे हे टळलं होतं. आहेत वेगवेगळ्या की ज्या ठिकाणी जलसंचिती आहे मग त्याच्यामध्ये तुमच्या सांध्याच्या ठिकाणी बऱ्याचदा शोथ असतो आणि त्या ठिकाणी जलसंचिती असते. व्याधी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. तर हे अनुभव घेणं त्याच्यासाठी औषध तयार करणं हे त्या ठिकाणी अतिशय गरजेचं मला वाटतं. गंध लोह असा एक पाठ वृंदमाधवात आलेला आहे. अतिशय सोपा पाठ आहे, काही नाही त्याच्यामध्ये फक्त शुद्ध गंध तुम्ही 7 वेळेला तो तुपामध्ये कालवून दुधामध्ये ओतायचा असा जो आपण गंधक शुद्धी करतो तर तसा गंध आणि लोहवस्म हे एकत्र करून फक्त घोटायचे. मग तुम्ही अर्धा तास घोटा, 1 तास घोटा, 3 तास घोटा, जेवढं घोटाल तेवढं त्याचं सूक्ष्मीकरण आणि त्याचा बंध हा चांगला होणार. आणि मी मात्र गंधक नुसतं शुद्ध गंधक वापरण्याच्या ऐवजी महागंधक रसायन हे त्या ठिकाणी वापरतो आणि लोहवस्म असा पाठ. कळणे किंवा पांढरे होणे या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णाला अतिशय चांगले रिझल्ट्स यामध्ये आपल्याला दिसतात आणि त्याच्या खेरीज काही ज्या दोष आपण सुद्धा याचे चांगले उपयोग झालेला हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर अशा अनेक चूर्णांचा विचार हा आपण करू शकतो. जो कल्पना आपण ज्याला म्हणू तर ती म्हणजे क्वाथ कल्पना. ही सुद्धा अतिशय सहजपणे चिकित्सेत वापरता येण्यासारखी गोष्ट आहे. द्रव्य किंवा पाथद्रव्यांच्या भरडी विशेषतः, कारण क्वाथ करताना भरड वापरावी असं म्हणलं. आता भरड मगाशी जसं चूर्ण भरड या बाबतीत सुद्धा अतिशय खात्री असणं हे फार महत्वाचं आहे. खात्री अशा अर्थाने की बऱ्याच वेळेला त्या बाजारात स्वरूप कसं असतं याचं आपल्याला माहिती पाहिजे. तर एखादं द्रव्य जे अखंड द्रव्य ते दळायला टाकतात आणि ते एक असेल तर 2दा सुद्धा ते दळतात आणि त्याच्यातलं जे फाईन चूर्ण आहे हे काढलं जातं चाळून आणि ते चूर्ण म्हणून विकलं जातं आणि उरलेला जो वरचा गाळ आहे चाळणीच्या वरचा तो भरड म्हणून विकला जातो. मग आपल्या हातात मिळणारी जी भरड आहे त्याच्यामध्ये वनस्पती द्रव्यातलं सगळेच्या सगळे गुणधर्म आपल्याकडे आले का नुसता चौथा आपल्याकडे आलाय हा एक विचाराचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मग अखंड द्रव्य आणून त्याची भरड तयार करून घेणं किंवा अशा पद्धतीने तयार करून देण्याचं सोर्स उपलब्ध करणं हे फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ही क्वाथद्रव्ये जर आपण आणून
बांधून दिली, त्याच्यावर सूचना दिल्या कसं करायचे, तर ते आपल्याला आपल्या याच्यामध्ये खात्रीशीर औषध म्हणून हे वापरता येतं. आणखीन त्याहीपेक्षा जर काही करायचं नसेल तर ती प्रमाण आणि हे लिहून द्या आणि ठराविक ठिकाणून घ्या म्हणून सांगू शकतो. शारंगर महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे एक पुस्तक आहे, फार सुरेख पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये नित्योपयोगी पडणारे असंख्य काढे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि काढ्यांच्या फलश्रुतीप्रमाणे या काढ्यांचा उपयोग आपल्याला नित्य व्यवसायात हा त्या ठिकाणी करता येतो. शारंगर तुम्ही जर अतिशय सोपं उदाहरण आहे त्याचं, पाणी पादोदरम मुखम प्राप्तम शोफम निवारे अशी फलश्रुती सांगितली आणि खरोखरच अवस्थेमध्ये आम कमी होऊन सूज निश्चितपणे कमी होते आणि सूज असते ती सगळी निघून जाते. स्थौल्य चिकित्सेत त्याचा चांगला उपयोग होतो आणि अक्षरशः मी बघितले 15 दिवसात 2-1 किलो वजन कमी होतं या नुसत्या पुनर्नवाष्ट काढ्यामुळे. तो वापरणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. ऊर्ध्वजत्रुग विकारातील पथ्यादी काढा आहे किंवा श्वासविकारातील नागरादी कषाय च्या वापरात अतिशय हमखास गुण देणारा असा तो काढा होता नागरादी कषाय. तर तो तुम्ही काढा या स्वरूपात देऊ शकता किंवा नागरादी कषाय तरी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. तर अशा पद्धतीने हे काढे या स्वरूपात तुम्ही वापरू शकता. याखेरीज बाकीच्या ज्या पंचविध कषाय कल्पनातल्या कल्पना आहेत त्यामध्ये फांट आहे, स्वरस आहे, हिम आहे. तर अतिशय यशस्वीरित्या आपल्या व्यवसायामध्ये वापरू शकता. खूप मोठं औषधीकरण त्याच्यासाठी करायला लागतं असं नाही. स्वरसासाठी तुळस आहे, माका आहे, ब्राह्मी आहे, अडुळसा आहे यांसारख्या वनस्पती आपल्याला मिळू शकतात आणि मग त्या ठिकाणी सोरस मी आता साधी उदाहरणं असतात की दुर्वा सोरस आहे, काह लक्षण आहे तर आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये किंवा अत्यार्थवाच्या रुग्णांमध्ये बऱ्याच वेळेला मी अनुपात म्हणून अडुळशाचा सोरस हा त्या ठिकाणी वापरता येतो आपल्याला किंवा चिकित्सा म्हणून सुद्धा बाकीच्या द्रव्यांचा विचार हा ताज्या वनस्पती सोरस या स्वरूपात आपल्याला करता येतो. अर्थात याला बऱ्याच वेळेला मर्यादा असतात, उपलब्धी आणि काळ या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करतो. मग अशा वेळेला मग काय करायचं हा एक पुढचा प्रश्न असतो. मग त्याच्यावरचा उपाय म्हणून मग काय केलं की ह्या वनस्पतींचे स्वरस काढायचे आणि गैरिका सारख्या माध्यमाला या स्वरसाच्या भावना द्यायच्या. मग ते भावना द्रव्य किती प्रमाणात घ्यायचं आणि किती भावना द्यायच्या हा वैयक्तिक अनुभव असतो. पण एक 3 भावना, 7 भावना किंवा अगदी वाटलं तर 21 भावना ह्या जर देऊन ठेवल्या तर हे भावित गैरिक आपल्याला पुढे वर्षभर त्याचा वापर करता येतो. म्हणजे जर समजा एखादं द्रव्य उपलब्ध नाही झालं तर आपल्याकडे त्याचं औषध मात्र तयार असतं. दुर्वा हे असंच औषध आहे की जे शीत स्तंभक द्रव्य आहे आणि गैरिकाला त्याच्या भावना देऊन जर गोळ्या केल्या तर नासागत रक्तस्राव आहे, नेत्रदाह आहे, पादतल दाह आहे. इतकंच नाही तर विसर्पासारखे व्याधी आहेत तर याच्यामध्ये त्याचा अतिशय चांगला आपल्याला वापर करता येतो. डाळिंबाच्या रसाच्या भावना देऊन केलेलं सुद्धा डाळिंब भावित आम्ही ज्याला गिरीश म्हणतो तर ते सुद्धा आम्लपित्त आहे, दाह आहे किंवा अंतर्व्रणामुळे होणारा दाह आहे किंवा त्याच्यामध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये अधोग रक्तपित्तामध्ये अरुची या लक्षणांमध्ये त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अत्यार्थवामध्ये डाळिंब आणि गिरीचा अतिशय स्तंभक म्हणून खूप चांगला उपयोग मी केलेला आहे. तर या ठिकाणी असं होतं की दरवेळेला भावना देण्यासाठी दगडी खल पाहिजे आणि मग तो माझ्याकडे नाही आणि मग मी काय करू असाही प्रश्न येतो. पण ज्याला खरोखरच इच्छा आहे तिथे मार्ग आहे. काही नाही, मोठ्या परातीमध्ये गैरिक आणि तो अगदी पूर्ण बुडून वर येईल एवढं त्याच्यात जर तुम्ही तो सोरस घातला कुठलाही आणि ते चांगलं भिजवून हलवलं आणि प्रत्यक्ष ऊन लागणार नाही पण उन्हाची झळ लागेल अशा ठिकाणी जर ते काळजीपूर्वक झाकून ठेवलं, वाळलं गैरिक पुन्हा त्याच्यावर तुम्ही रस घाला आणि याप्रमाणे सुद्धा त्याच्यामध्ये तो रस जर जिरवला आणि मग त्या जर वापरल्या तर त्याचा सुद्धा निश्चित उपयोग होईल. म्हणजे उगाच काहीतरी बाहेरनं औषध आणण्यापेक्षा हे मी काय केले हे मला माहिती या स्वरूपातलं औषध हे निश्चितच आपल्याला हे उपयोगी ठरेल.
आपण द्रव्यांचा विचार करतो, सोरसाचा विचार करतो, तर त्यावेळेला काळाचा विचार हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला करायला. म्हणजे माका आहे तर माका पावसाळ्यात मिळतो, पण पावसाळ्यामध्ये लगेच सुरुवातीला जर आणून चालत नाही, तर परिपक्वता त्याच्यामध्ये ज्या वेळेला नंतर जो माका येतो त्याची पूर्ण वाढ झालेली आहे आणि फुलं त्याला तयार झालेली आहे, तर अशा वेळेचा माका आणणं हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. कोरफड म्हणली तर दिवाळीनंतर कोरफड जी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीची असते. आवळा म्हणलं आता 12 महिने आवळा मिळतो, म्हणजे पावसाळ्यात सुद्धा गणपतीच्या वेळेला आवळे बाजारात विकायला येतात. पण च्यवनप्राशसाठी असू दे किंवा इतर कुठल्याही तुळशीच्या लग्नानंतरच पाहिजे, तर तो आवळा अतिशय चांगला असतो. डाळिंब किंवा द्राक्ष जर घेतली आपण तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळतात. लिंबापासून जर औषध उन्हाळ्यात महाग असतात हो, पावसाळ्यात स्वस्त असतात, पण पावसाळ्यात औषध केलं तर ते कदाचित त्याच्यावर काही निर्माण होण्याची थंडीच्या दिवसात स्वस्त असतात, त्यावेळेला ती लिंबाची औषध करणं ही त्या ठिकाणी काळाचा विचार हा म्हणजे गुरु श्री दातार यांचा अतिशय कटाक्ष असायचा. ते म्हणायचे की पावसाळ्यात कुठलंही औषध करायचं नाही, म्हणजे साधारणपणे मे एंडच्या सुमारास अगस्ती ताऱ्याचा तो अस्त झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं औषधीकरण करायचं नाही. हवा अशुद्ध असते आणि त्याच्यामध्ये गुणधर्म तुमचे येत नाहीत. मिळणाऱ्या वनस्पती अपरिपक्व असतात, त्यामुळे त्या काळात औषधीकरण करायचं नाही. त्यांचा अतिशय म्हणजे दंडच म्हणा. आणि मेच्या आधी सगळं लागणाऱ्या 4 महिन्याच्या औषधांच्या पुड्या सुद्धा तयार असायच्या. आणि मग साधारण याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान अगस्तीचा पुन्हा उदय येतो. आपण पंचांग जर काढून बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेले आहे अगस्तीचा अस्त आणि अगस्तीचा उदय. आणि मग ज्या वेळेला अगस्तीचा उदय होतो, पाणी स्वच्छ होतं आणि वनस्पती परिपक्व होतात, त्यानंतर औषधीकरणाला परत सुरुवात करा असा त्यांचा निश्चित एक हे होता आणि तो निश्चितच आपल्याला मार्गदर्शक ठरेल. आणि म्हणून मी तो मुद्दा या ठिकाणी मुद्दाम मांडला. आता जसं आपण स्वरस किंवा क्वाथ कल्पना आपण बघितल्या किंवा स्वरसाच्या किंवा क्वाथाच्या भावना आपण दिल्या चूर्णाला, त्याच पद्धतीने आणखीन एक कल्पना या ठिकाणी मांडता येतील की हे जे स्वरस आहेत हे जर आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने जर टिकवता आले तर आपण आणखीन जास्त त्यांचा वापर हा करू शकतो. आणि मग त्याच्यातून आसव, त्या वनस्पतींचा आसव ही कल्पना डोळ्यासमोर येते. आणि चक्क तुळस, माका, नागवल्ली, अडुळसा, डाळिंबाचा रस, ताजी द्राक्ष, अशा आलं, एकेरी आसव ही करून मी त्या ठिकाणी वापरली. आता त्या ठिकाणी एकेरी याच्यावर मी कारण का वरस त्याच्यामध्ये आणि एवढ्या 3च द्रव्यांचा वापरून ही आसव केली. आणि साध्या पूर्वी सलाईनच्या बाटल्या यायच्या 1-1 लिटरच्या काचेच्या असायच्या, पण आता त्या नसतात, प्लास्टिकच्या असतात. पण काचेच्या बाटल्या आपल्याला मिळू शकतात किंवा साधे फूड ग्रेडचे जर आपण कॅन आणले प्लास्टिकचे किंवा सिंटेक्सचे पिंप मिळतात, तर त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ठेवून तुम्ही त्याचा उपयोग हा आसव करण्यासाठी करू शकता. आणि त्याच्यामुळे मोठ्या चिनी मातीच्या भरण्या पाहिजे, बॅलर पाहिजे, मोठी जागा पाहिजे, काही नाही. तुम्ही 1-1.5 लिटरच्या बाटल्या आपल्याला किती लागते? 5 लिटर लागते. 5 बाटल्या आणल्या तर त्यामध्ये तुम्ही आसव अरिष्ट हे चांगल्या पद्धतीने करू शकता. ज्याप्रमाणे गोमूत्र आसव तयार करू शकतो, तक्रासव आपण किंवा तक्रारिष्ट आपण करू शकतो. अविमूत्र आसव अश्मरी अधिकारात आलेले आहे. काही नाही, अविमूत्र आणायचं, त्याचा आसव करायचं. गोमूत्र आसवच वापरलं पाहिजे असं नाही, गर्भमूत्राचं सुद्धा आसव करून त्याचे प्रयोग आपण करू शकतो. कारण गर्भमूत्राला सुद्धा अतिशय ही त्याची आपल्याकडे वर्णन केलेली आहे. तर त्याचं सुद्धा आसव आपण चांगल्या पद्धतीने करून त्याचा वास किंवा हे जर कमी केलं तर त्याचा आपल्याला वापर आपल्या व्यवसायामध्ये करू शकतो. आपण कोरफडीचा आपण आसव, कुमारी आसव हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण कोरफड ही अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरू शकतो. आपण कोरफड
म्हणजे असं करण्यापर्यंत सुद्धा वेळ नाही, तर कोरफड, ताजी कोरफड मिळाली तर त्याचे असे बारीक, म्हणजे त्यातला आतला जो गर आहे त्याचे बारीक चौकोनी तुकडे करायचे. म्हणजे आपण आंब्याची फोड अशी आडवी मध्ये कापतो आणि ते 6 तुकडे करतो. ज्यावेळेला कोणी येणार असेल तर अगदी, आणि मग ते फोर्कने उचलून खायचे. तर तसे आपण आणि हे तुकडे एका काचेच्या बाटलीमध्ये समभाग मधाबरोबर ठेवून दिले, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि मग आलेल्या पेशंटला ती बाटली दिली आपण. वाताचे कास आहे, श्वास आहे, जीर्ण प्रतिष्ठा आहे, यकृताचं काही दृष्टी आहे, अग्निमांद्य आहे, तर यामध्ये अतिशय चांगला. आणि मग त्याचं थोडासा मध म्हणजे रस सुटतोच त्याला, तो रस आणि ती फोड असं खा, अशा पद्धतीने आपण त्याला सूचना देऊ शकतो. कोरफडीचा रस काढल्यानंतर त्याची बाहेरची जी साल आहे ही आपण टाकून देतो, पण ती साल सुद्धा उपयुक्त आहे. ती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाळवली आणि त्याची जर राख तयार केली उत्तम, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कापूर असेल, विंचणी कापूर आहे, अर्जुन आहे, बकुळ आहे किंवा त्रिफळा आहे, तर अशी द्रव्य त्याच्यामध्ये घालून जर उत्तम त्याचं दंतमंजन तयार होतं आणि दातांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने हे त्या ठिकाणी आपल्याला साधता येतं. अमरावतीचे वैद्य श्रीपू हिरलेकर शास्त्री यांच्याकडे मी राहिलो होतो औषधीकरण शिकायला. त्यांनी घराच्या भोवती जिथं जागा मिळेल तिथं त्यांनी कोरफड लावली होती, आणि कोरफडीवर सोपे प्रयोग ते कायम करत असत अगदी. आणि त्यांच्याकडून बरंच काही गोष्टी मला त्यावेळेला शिकायला मिळाल्या होत्या. काळा बोळ करून ठेवणं ही सुद्धा अतिशय सोपी गोष्ट आहे. त्याच्यासाठी भाग म्हणजे कोरफडीचं आता जसं सांगितलं तसं आंबे हळदी बद्दल सुद्धा सांगता येईल. आंबे हळदी रक्तशोधन करण्यास सांगितली, आणि विशेषतः लहान मुलांमध्ये कृमिघ्न म्हणून ती वनस्पती आलेली आहे. आंबे हळदीच्या सुद्धा बारक्या बारक्या साल काढलं आणि बारक्या बारक्या चकत्या केल्या आणि केवळ लिंबाच्या रसात त्या बुडून ठेवल्या, तर त्या चांगल्या वर्षभर जशाच्या तशा टिकतात. मग त्या चकत्या जर तशा दिल्या तर रुग्णाला अतिशय चांगल्या रुचकर आणि पुन्हा आरोग्यदायी अशा पद्धतीचं औषध आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता ह्यानंतरची जी कल्पना आहे ती म्हणजे कल्प. आता शतावरी कल्प किंवा नेहमीचे जे आपले व्यवहारात जे कल्प आपल्याला माहिती आहे त्याचं प्रमाण किंवा त्याची पद्धती मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. जर वेळ मिळाला तर किंवा कोणी विचारलं तर त्याचे प्रमाण सांगता येईल, तो भाग नाहीये. परंतु या शतावरी कल्पाबरोबरच आपण रिंगणी आहे, गुळवेल आहे, वटजटा आहे, अनंतमूळ आहे, मेथी आहे, बदाम आहे, दुर्वा आहे, माका आहे, अशा अनेक वनस्पतीचे कल्प आपण जर केले साखर हे माध्यम वापरून, तर ते सुद्धा आपल्याला रुग्णानुसार किंवा त्याच्या बलानुसार आपण त्याचे वापर हे करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळेला चहा शिवाय भागत नाही हो. बरेच पेशंट असतात, मग त्यांना जर अनंतमुळाचा कल्प दिला मग त्याच्यामध्ये तुम्ही बाकी सुंठ घाला, गवती चहा घाला, आणखीन काही घाला, बरेच त्याच्यामध्ये गोष्टी सुचवता येतील. पण असं जर अनंतमुळाचा कल्प दिला तर दुधातून तो जर दिला तर त्यांना अगदी कोकोसारखी चांगली चव येते. उष्णता वाढणं, पित्त वाढणं या गोष्टी त्या ठिकाणी त्याला टाळता येतात. आणि एक चांगलं हेल्दी ड्रिंक हा शब्द वापरतो, म्हणून रुग्ण त्याच्याकडे तुम्ही काय पद्धतीने त्याला औषधं देताय हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. उपयुक्त असा हे आहे. आता मगाशी मी जसं म्हणलं की गैरिकाला दुर्वाच्या भावना द्या आणि रक्तपित्त, ऊर्ध्वगर रक्तपित्त असू दे किंवा याच्यामध्ये उपयोगी पडतं. हा दुर्वा कल्प वापरतो. याच्यामध्ये विशेषतः किमोथेरपी नंतर बऱ्याच वेळेला प्लेटलेट्स कमी होतात, काय सुटणं किंवा आपण ऊर्ध्वगर रक्तपित्त असू दे किंवा अधोगर रक्तपित्त असू दे अशा स्वरूपात कुठेतरी रक्तस्राव होणं किंवा त्वचेखाली रक्तस्राव होऊन त्याचे डाग दिसणं अशा पद्धतीचे रुग्ण दिसतात. तर याच्यामध्ये
याचा दुर्वाकल्पाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग हा त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. शतावरी कल्प सुद्धा तुम्ही जर मीठ लिंबू पाणी आपण जसं सरबत करतो त्या पद्धतीने सरबत फक्त साखरेच्या ऐवजी त्याच्यामध्ये शतावरी कल्प टाकायचा आणि हे सरबत जर सांगितलं तर अगदी सलाईन पेक्षाही उत्तम काम करतो. म्हणजे हायपोग्लायसेमिया असू दे किंवा लो बीपी असू दे, रुग्ण अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला वर काढता येतात. फक्त त्याचा वापर योग्य पद्धतीने आणि तो सुचून करणं हे त्या ठिकाणी अतिशय फार महत्वाचं आहे. गुटीवाटी करताना सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला काही सोप्या पद्धती या वापरायला लागतात किंवा थोडीच औषधं पण बहुआयामी आपण ज्याला म्हणू की त्याचा वापर आपल्याला रोजच्या व्यवसायामध्ये येणारे पेशंट आणि त्याच्यावर उपयुक्त औषधं अशा पद्धतीची एक शॉर्टलिस्ट आपण करायला पाहिजे. म्हणजे मग नेमकं आपण काय करू शकतो, कारण जर सगळ्याच औषधीकरणाचा विचार केला तर बऱ्याच वेळेला मग टेन्शन तर अरे हे काय मी करू शकत नाही, हे काय मी करू शकत नाही. पण सोपी म्हणजे सारखं औषध आहे की हे तुम्हाला रोज वापरता येण्यासारखं औषध आहे. रोज आता सगळे धातू चांगले होणार आहे आणि अतिशय उत्तम रसायन आहे. अगदी सुवर्णमालेने वापरलं पाहिजे प्रत्येक वेळेला असं नाहीये त्या ठिकाणी. तर त्यावेळेला ही अशी सोपी जी औषध आहेत की ज्याच्यामध्ये फार कुठली द्रव्यसंचय आपल्याला करायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नाही, तर अशा पद्धतीची एक शॉर्टलिस्ट करून त्या हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. मी माझ्या वापरात येणारं एक नेहमीचं औषध म्हणजे निशा कुमारी आणि बहुआयामी असं आपण त्याला म्हणू शकू. पाठ म्हणला तर अगदी नावाप्रमाणे आहे. निशा म्हणजे हळद आणि कुमारी म्हणजे कोरफड. कोरफडीचा भरपूर रस हा ह्याच्यामध्ये घालून हळदीमध्ये घालून तो घोटायचा, त्याला भावना द्या. किंवा मगाशी सांगितलं तसं नुसतं तुम्ही उन्हात ठेवून वाळवलं आणि पुन्हा रस घातला पुन्हा आटवलं असं करून जरी त्याच्या गोळ्या केल्या तरी त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतो. हरिद्रा ही तिक्त कटू उष्ण गुणाची सांगितले, पण तरी सुद्धा ती रक्त प्रसादन करणारी सांगितली, व्रणशोध कमी करणारी सांगितली आहे आणि कुमारी कफनिस्तारक भेदन करणारी सांगितली. आणि या दोन्ही हे निशा कुमारी औषध आहे. प्रसादन म्हणजे काय हो? प्रसादन म्हणजे स्वच्छ करणं. रक्त त्यावेळेला ते स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे ना. आता दूषित होते, अतिशय सोपी भाषा मी वापरतोय विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे त्याच्यामध्ये क्ले राहते, अपाचित भाग त्याच्यामध्ये ज्या वेळेला साठतात तर त्यावेळेला ती दृष्टी होते. आणि मग जर ते केल्यामुळे त्याचा जो प्राकृतिक त्याचं जे संहनन आहे किंवा त्याचा जो थिकनेस आहे हा कुठेतरी त्याचं द्रवत्व हे त्या ठिकाणी त्याच्या वहनाला अडथळा तयार होतो. मग हा क्लेप काढून गेला की आपोआप, आणि उष्णगुण हा त्याच्यासाठी किंवा छेदन गुण हा त्याच्यासाठी आहे, आणि त्याच्यातलं शोधन झालं की त्याची जो प्राकृतिक पातळपणा जो आहे किंवा द्रव हे मुद्दाम वर्णन करण्याचं कारण का की बऱ्याच वेळेला असं येतं व्यवसाय की रुग्णाला कुठेतरी रक्तपित्ताचा त्रास असतो, आम्लपित्ताचा त्रास असतो, रक्तार्श असतो, आणि मग हे सगळं असताना त्याला कुठंतरी ठिकाणी चालू असते. आणि बऱ्याच वेळेला त्याचा असं असतं ठाम विश्वास असतो की नाही ही गोळी मला डॉक्टरांनी आयुष्यभर घ्यायला सांगितली आणि मी, पण ती बंद झालं नाही तर त्याचं कारण जे आहे या दिसणाऱ्या लक्षणांचं हे बंद होणार नाही हे त्याला समजून सांगायला लागतं. आणि मग त्याला सबस्टिट्यूट म्हणून जर आपण काही देऊ शकत असलो तर त्या ठिकाणी हरिद्रा वापरता येईल असं निश्चितपणे मी सांगू शकतो. आणि त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास आधी करावा असं मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की अधिक अभ्यास जर त्याच्यावर झाला तर निश्चित हे रिप्लेसमेंट त्याच्यावर होऊ शकते. निशा कुमारी हे जसं आहे आता म्हणलं तसं की हे गलसौरम, जीर्ण प्रतिशा अशा अनेक रुग्णांमध्ये वापरता येते. आता सध्याचा जर काळ बघितला तर याच्यामध्ये कोरोनाच्या याच्यामध्ये जर तुम्ही लक्षणं बघितली तर याच्यामध्ये घसा मुख्य त्या ठिकाणी जंतू राहतोय किंवा घशामध्ये त्रास होणं
ही लक्षणे. तर या ठिकाणी या औषधाचा उपयोग होईल का हा विचार आता सध्या मी करतोय की निशा कुमारीचा वापर आपण त्या ठिकाणी करूया. निशा कुमारी जसं आहे तसंच धात्री निशाच्या निशी आपल्या प्रमेय चिकित्सेत आलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मग त्याचं सुद्धा आपण जर अशा पद्धतीने औषध केलं, मग ओली हळद घेतली किंवा ताजे आवळे घेतले, मग काय होईल की आवळ्याचा रस काढून तो हळदीमध्ये घातला किंवा दोन्हीची चूर्ण घेऊन त्याला त्या काढ्याची किंवा सुरसाची भावना दिली. अनेक प्रकारांनी याचा आपल्याला औषध तयार करता येईल आणि एक प्रमेय चिकित्सेमध्ये किंवा रसायन अतिशय उत्तम रसायन म्हणून हे काम करेल. प्रमेयामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही धातुगत अवस्थेमध्ये त्याचं निश्चित मलशोधनासाठी म्हणून काम होईल. आणि पण त्या पद्धतीने ते करणं हे त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. नतु संग्रहणम दद्यात पूर्व मामाती सारणम किंवा प्राणदा दोषे विबद्धे संप्रवर्तनी. अतिसार चिकित्सेत सुरुवातीला आपल्याला ही अशा पद्धतीची लक्षणं ही त्या ठिकाणी आलेत. किंवा वृंदमाधव जर चिकित्सा काढली तर त्याच्यामध्ये या पुढे जाऊन त्याची जी चिकित्सा जी सांगितली तर त्याच्यामध्ये 3 द्रव्य त्याने दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये कुटज, सुंठ आणि बाळहिरडा 3च द्रव्य. आता याच्यामध्ये बाळहिरडा आल्यानंतर बऱ्याच वेळेला कान टवकारले जातात, परंतु अतिशय उपयुक्त असा हा पाठ आहे. 3च द्रव्य त्याच्यामध्ये, कुटज, सुंठ आणि बाळहिरडा, कुसुंबा. तर 3 औषध आहेत. आणि अतिसारामध्ये ज्या वेळेला अमातिसाराची अवस्था असते की ज्याच्यामध्ये उदर शूलपूर्वक आणि अल्पाल्पम बहुशो मलाक्तम आपण असं जे वर्णन केलेलं आहे, तर सशूल, तर याच्यामध्ये खूप चांगला उपयोग हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की ज्याच्यामध्ये जो विबंध आहे वाताचा असेल मलाचा आहे तर तो फोडून एकाच वेळेला व्यवस्थित मला बाहेर पडणं हे काम त्या ठिकाणी होतं. लहान मुलांना बऱ्याचदा चिरकणं हा जो प्रकार असतो लहान मुलांमध्ये की नाही सारखंच थोडं थोडं चिरकते, तर त्याच्यामध्ये खूप चांगला हा होतो. माझी एक विद्यार्थिनी होती, तिने हा मुद्दाहून एमडीला विषय घेतला होता अतिसार आणि हे औषध, आणि जवळजवळ 300 रुग्णांवर वेगवेगळ्या अवस्थेमध्ये याचा वापर केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव हे त्या ठिकाणी नोंद झालेले आहेत. तर हे पाठ असे शोधून काढणं, मग शारंगधर असू दे किंवा आता म्हणतात तसं वृद्ध गंगाधर असू दे, तर यांची चिकित्सा बघून हे शोधणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हशी ही कल्पना सुद्धा अतिशय अशी एक चांगली करायला सोपी अशी एक कल्पना आहे. आपल्याला मयूरपिच्छा म्हशी हे नाव माहिती असेल, मोराच्या पिसांपासून त्याची काळी राख, म्हशी म्हणजे काळी राख, ही आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. हिक्का या लक्षणामध्ये अतिशय यशस्वीरित्या त्याचा वापर मी अनेक वेळेला केलेला आहे. म्हणजे अगदी आयसीयू मध्ये कार्डियक पेशंट आहेत आणि औषधांमुळे किंवा असेल किंवा कशामुळे 2-2, 3-3 दिवस सगळे डॉक्टर प्रयत्न करतायत पण उचकी थांबत नाही कशाने. आणि अगदी माशीच्या पंखावर हा शब्द मी रुग्णाचा जसाच्या तसा वापरतोय. एवढं औषध देऊन मधात चाटवल्यानंतर 3 दिवस न थांबलेली उचकी ही लगेच त्या ठिकाणी थांबली. तर औषध अतिशय सोपं करायला, पण त्याचे गुणधर्म किती महान आहेत हे याच्यातून आपल्याला दिसू शकतं. वरांगक क्षार असाच आमच्या दातार गुरुजींच्या वापरातला अतिशय प्लेच्या संदर्भातला पाठ होता. आणि तुम्ही जर चरकाचा अभ्यास केला तर सुद्धा बऱ्याच ठिकाणी तर खास चिकित्सा घेतली तर अश्वगंधा म्हशी आहे, सागपत्र म्हशी आहे. तर अशा वेगवेगळ्या म्हशी तयार करून त्या वापरणं किंवा आमलकी फलमज्जा म्हशी आपण जर केलं किंवा बियांची जर त्याची म्हशी केली तर त्याचा वापर आपल्याला हा त्या ठिकाणी करता येईल. वमन करताना मदन फलाची चव किंवा वास हे बऱ्याच वेळेला रुग्णांना म्हणजे त्याचाच हे येतो, कंटाळा येतो की नको नको ते आता बास झालं. तर मग अशा वेळेला मदन फलाची म्हशी जर वापरली तर त्या ठिकाणी त्याचा चांगला उपयोग होतो. आणि हा अनुभव पंचकर्म महर्षी आपण ज्यांना म्हणतो ते वैद्य प्रताप जोशी यांनी हे सांगितलेलं आहे की मदन फल म्हशीचा वापर, मदन फलाच्या ऐवजी त्याच्या म्हशीचा जर वापर केला तरी सुद्धा तो तेवढाच फांटासारखाच काम करतो, हा त्यांचा अनुभव आहे. तर म्हशी ही कल्पना बऱ्याचदा वापरली जात नाही, पण ती असा त्याचा अभ्यास करून जर आणली तर करायला अतिशय सोपी आणि उपयुक्त अशी ही कल्पना त्या ठिकाणी प्रचारात येऊ शकते. सुधाजल हे जर आपण बघितलं तर अतिशय सोपं आणि वापरता येण्यासारखं औषध आहे की कळीचा
घ्यायचा चुनाचा, तर तो 10 ग्रॅम घेतला आणि त्याच्यामध्ये 100 पट म्हणजे 1 लिटर पाणी घालायचं आणि 24 तास स्थिर ठेवायचं आणि नंतर मग वरचं जे निवळ पाणी आहे ते काढून घ्यायचं. आणि मग हे सगळे जे टॉन्सिलायटिस आहे, गिलाइ वृद्धी आहे, पडजीप वाढते किंवा घशामध्ये इन्फेक्शन होते, तर यामध्ये जे आता मगाशी जसं वर्णन केलं निशा कुमारी, तसं आताच्या या सद्य परिस्थितीत गुळण्या करण्यासाठी किंवा पोटात घेण्यासाठी अतिशय चांगला त्याचा उपयोग होतो सुधाजलाचा. सुधाजल हे ज्या वेळेला अग्निदग्ध होतं त्यावेळेला अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतं. म्हणजे अग्निदग्धाची मला एक केस आठवते की अग्निदग्ध झालेला भाजलं होतं चांगल्यापैकी वाफेने आणि येणे, आणि काही केलं ती आग थांबत नव्हती. तर त्याच्यामध्ये सुधाजलामध्ये बुडवलेल्या कापडाच्या घड्या त्याच्यावर ठेवल्यानंतर ती आग त्वरित कमी झाली, त्वरित. तर त्याच्यामुळे सुधाजलाचा अतिशय चांगला उपयोग हा त्या ठिकाणी होतो. तो गुळण्या करण्यासाठी, तो गुळण्या करून तो पोटात घ्यायचा आहे त्याच्यासाठी आहे. कृमींमध्ये, लहान मुलांमध्ये कृमी असतील तर या चुन्याच्या निवळीची बस्ती सुद्धा दिलेली अतिशय चांगली उपयुक्त ठरते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने या सुधाजलाचा वापर हा आपल्याला करता येतो. सुधाजलाचा वापर जसं म्हटलं, जसं की आता हे सोपं औषधीकरण म्हटलं की आमचे गुरुवर्य माधवराव शेंडे सर यांची आठवण आल्याशिवाय निश्चितच हा विषय पुरा होऊ शकतच नाही. अतिशय आणि खूप वेगवेगळ्या त्यांच्याकडे कल्पना अफाट असायच्या. म्हणजे आले की नवीन काहीतरी ते सोपं औषधीकरण घेऊन यायचं. म्हणजे आवळा चूर्ण त्यांनी तुपावर परतलं होतं एकदा आणि त्याच्यामध्ये मध आणि सीतोफलादी चूर्ण टाकून ते अवलेह माझ्याकडे घेऊन आले आणि म्हटले हा आमच्या गरीबाचा च्यवनप्राश, कशाला पाहिजे ते तुमचं एवढं महागडं औषध. म्हणजे याच्यातील गमतीचा भाग जर सोडला तर त्यांच्या विचार करण्याची जी पद्धत आहे ही निश्चितच आपल्याला कुठेतरी विचार करायला लावणारी अशा पद्धतीची आहे. म्हणजे जाता जाता बेशरम नावाची वनस्पती असेल, रस्त्यातनं जाताना अनेक ठिकाणी ती दिसते, अशी केशरी घंटेसारखी फुलं असतात, आणायची आणि त्याचे सिद्ध तेल तयार करायचं आणि ते त्वचा विकारामध्ये अतिशय चांगलं उपयोगी पडतं हे औषध. आता सिद्ध तैल किंवा सिद्ध घृत म्हणलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मग ते काढे करा किंवा मग ते आटवा, मग पुन्हा तेल सिद्ध करा, तेल आणि काढे एकत्र करून. तर एवढी असेल तर त्याच्यासाठी लागणारा वेळ आणि पैसे किंवा खर्च हे मी 2 रुपये पेशंट कडनं, मग या सगळ्या औषधांची जी काय महातिक्त कृत असेल तर महातिक्त मधली जी औषधं आहेत सगळी 20-25 ती एकत्र पुढे आणायची. त्यांनी प्रमाण ठरवलं होतं. तेल गरम करायचं किंवा तूप गरम करायचं आणि आपण जसे फोडणी टाकतो तशी ती औषधाची फोडणी त्या तुपाला द्यायची आणि नंतर काढून घ्यायचं गार झाल्यानंतर आणि मग ते औषध ते आपल्या व्यवसायामध्ये वापरायचं. अर्थात शास्त्रचा विचार आणि व्यवहार याची सांगड निश्चित घातली पाहिजे. याचा अभ्यास केला, त्याच्या गुणधर्मांचा आणि येणाऱ्या तुम्हाला मिळणाऱ्या रुग्णांकडून मिळणाऱ्या उपशयाचा याचा जर मेळ जमला तर कोणी पुढे जायचं या पद्धतीने किंवा नाही हे त्याचं त्यांनी आपल्या अनुभवातून ठरवावं लागतं. पण त्याच्या मागचं उद्देश हा आपला अभ्यासाचा किंवा रिसर्च करण्याचा असा असणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. आता शतावरी आहे किंवा कोवळा आहे तर त्याच्या आपण वड्या करू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने. खंड आपल्याकडे आलेला आहे तर तो आपण एक आहार्य पदार्थ म्हणून सुचवू शकतो, करण्याची पद्धत सांगू शकतो किंवा करून देऊ शकतो. आता माधव शास्त्री शेंड्यांचा विषय निघाला तर पारद सिद्ध जल हे ते खूप वापरायचे. मी हे केवळ माहिती आपल्या माहिती करता म्हणून या गोष्टी सांगतोय नवीन वैद्यांना. कदाचित काही वैद्य जर मंडळी या ठिकाणी असतील तर त्यांना कदाचित हे माहिती असेल, पण पुनरुक्ती होईल. पण तरी नवीन विद्यार्थी असतील त्यांना निश्चितच एक कुठली तरी दिशा सापडावी म्हणून मी हा विषय सांगतोय. तर पारद सिद्ध जल ते वापरायचं. काही नाही, चांगलं शुद्ध पाणी एकदा उकळून 10 मिनिटं उकळलेलं गार केलेलं पाणी, त्याच्यामध्ये शुद्ध पारद, म्हणजे तो अष्टसंस्कारितच पाहिजे असं नाही, साधा शुद्ध पारद ते त्याच्यामध्ये घालून ठेवायचा. त्याचं प्रमाणही असं काही विशेष ठरलेलं नव्हतं आणि 24 तास झाल्यानंतर वरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये पारदाचे गुणधर्म येतात असं
त्यांचं फार हे होतं आणि तुमची प्रतिकार शक्ती इम्युनिटी वाढते आणि त्या पाण्याचा निश्चित चांगला उपयोग हा तुमच्या चिकित्सेला एक पूरक अशा स्वरूपात हा होतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचे. आणि मग नंतरच्या काळामध्ये तर त्यांनी आपलं जे वॉटर फॉर इंजेक्शन डिस्टिल वॉटर जे यायचं अशा अँप्युल्स यायच्या 50 ml च्या, तर इंजेक्शन मध्ये पारा घेऊन त्या वायल मध्ये सील असले आणि त्या डिस्टिल वॉटर मध्ये ते 24 तास ते ठेवायचे आणि मग नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पाणी जे काय डिस्टिल वॉटर आपण DW इंजेक्शन हा जो पूर्वीचा शब्द होता, तर ते त्या पाण्याचं पारदर्शक जलाचं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन पण द्यायचे आणि त्यांना त्याच्यामध्ये अनेक विषयांमध्ये किंवा अनेक रुग्णांमध्ये उपशय मिळाल्याचं ते नेहमी सांगतात. अर्थात हा सुद्धा आता मी म्हटलं तशी माहिती आणि एक विचाराची दिशा म्हणून हा विषय मी या ठिकाणी मांडलाय. समुद्र जल सुद्धा ते आणायचे मुद्दा म्हणून आणि त्याचा वापर करायचे शेंडे शास्त्री. तर उद्देश आहे की प्रॅक्टिस ही कला आहे आणि वेगवेगळ्या माणसांकडून आपण ती शिकू शकतो. म्हणजे आता मी सुधा जलाचं उदाहरण दिलं किंवा पारदसिद्ध जलाचं उदाहरण दिलं, तर सरांकडे मी गेल्यानंतर सरांनी एका बाटलीत एका रुग्णाला लाल औषध दिलं, दुसऱ्या रुग्णाला निळं औषध दिलं आणि सर हे काय काय औषध आहे? ते म्हणले अरे सुधा जलच आहे. म्हटलं मग 3 रंग? अरे म्हणले हे प्रॅक्टिसचं तंत्र आहे. म्हणले एका घरातली म्हणले 2 रुग्ण आले आणि त्यांना तू एकसारखंच औषध दिलं तर त्यांना कसं बरं वाटेल, म्हणून एकाला म्हणले लाल दिलं आणि एकाला निळं दिलं. अर्थात हा गमतीचा भाग सोडा, पण त्याच्या मागचं जे प्रॅक्टिसचं तंत्र आहे हे सुद्धा या ठिकाणी जाता सांगावं म्हणून हा मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला. गंधर्व हरतकी आपण करतो. गंधर्व हरतकी सारखंच तुम्ही एरंडेल तेलावर जर सुंठ पावडर परतली आणि मग त्याच्यामध्ये आणखी काही सेंदव पिंपळी जर घातली तर अतिशय सोपं असं आमवातातील औषध हे आपण त्या ठिकाणी करू. सोमल किंवा हरताल त्याच्या आधी जाण्याच्या आधी अजून काही औषधांवर मी थोडेसे लक्ष घालतो. त्याच्यामध्ये सर्जरस मलम. तर सर्जरस मलम हे सुद्धा अतिशय सोपं करायला आणि अनेक ठिकाणी उपयुक्त पडणारं असं मलहर असं आपल्याला म्हणता येईल. काही नाही, याच्यामध्ये 50 ग्रॅम राळ असते आणि खोबरेल तेल तुम्ही साधारण पाव किलो 250 ग्रॅम घालून तेल गरम करायचं. गरम झालं चांगलं की त्याच्यामध्ये राळीचं वस्त्रगाळ चूर्ण मात्र पाहिजे आणि राळ खूप चांगली पाहिजे. कुठेतरी ती कचरा दगड माती असलेली राळ न घेता चांगल्या पद्धतीची जर आपण राळ घेतली तर ती त्याच्यामध्ये टाकायची गरम झाल्यावर आणि हे मिश्रण पटकन एका पातेल्यात मोठ्या पाणी घेतलं आणि त्या पाण्यात ती टाकायचं आणि चुटकत बसायचं, हलवत बसायचं. आपोआप ते फुलत जातं. साधारण एक अर्धा तास तुम्ही चुबकलं की चांगलं मऊ क्षार असं मलम हे त्या ठिकाणी तयार होतं. आणि मग अनेक ठिकाणी वृक्षता आहे किंवा भगंदर किंवा आरशासारखे व्याधी आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. आता ही एक मूळ कल्पना झाली, तर ह्याच कल्पनेचा फायदा घेऊन मग खोबरेल तेलाच्या ऐवजी तिळ तेल वापरलं तर काय होईल? तेल वापरलं तर त्वक विकारात वापरता येईल का? जात्यादी तेलामध्ये जर आपण हे मलहर त्याचा अभ्यास करणं किंवा बावची तेल आहे, कोकम तेल आहे, तर त्याचा वापर आपल्याला करता येईल. पाणी वापरण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये सुधा जलामध्ये हे ओतलं मिश्रण आणि त्याच्यामध्ये जर मलहर केलं तर चालेल का? हा एक आणखी भाग आहे. ही सगळी मलम मी तयार करून वापरलीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. शतधौत घृत हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तांब्याच्या पात्रामध्ये गोघृत घ्यायचं आणि पाणी घालून ते घोटायचं. 100 वेळेला पाणी बदलायचं. दर अर्ध्या तासाने मी पाणी बदलतो. अर्धा तास घोटायचं, पाणी बदलायचं, म्हणजे 50 तास ही प्रोसेस चालते. तेव्हा ते अतिशय सूक्ष्म असं मलहर तयार होतं. आता हे करत असताना सुद्धा सर्जरस असू दे किंवा शतधौत असू दे, त्याच्यामध्ये आपण दुर्वांचा सोरस वापरला किंवा सारिवा आणि मंजिष्ठ्यांचा काढा वापरला
किंवा वर्णीय गणातील औषध आहेत त्यांचा काढा घेऊन वापरला आणि त्याच्यामध्ये समजा हे गोघृत घोटलं, तर त्या अधिकारातली जी काही आपल्याला स्थानिक चिकित्सा करण्यासाठी उपलब्ध मलम आहेत, ज्याची एक रेंज आपण आपल्या रेंज हा शब्द वापरतो, ही आपल्या दवाखान्यात आपण ही करू शकतो. आणि अतिशय साधन सामुग्री याला काही नाही, घरात जे आपल्या साधन आहेत त्याच्यामध्ये हे करता येण्यासारखी ही मलम आहेत. मग ह्या तयार झालेल्या मलमांमध्ये पुन्हा गंधक घातला, सूक्ष्म करून घातला, किंवा कापूर, ओवा अर्क, पुदिना अर्क अशा पद्धतीची काही औषधं घातली, किंवा गवती चहाचा अर्क आहे तर तो घातला, तर मग त्याच्यापासून अजून काही त्याची उपयुक्तता ही वाढवता येईल का, अशा पद्धतीने हे आपल्याला काम निश्चितच मलहर या कल्पनेमध्ये करता येते. घृतांमध्ये सुद्धा नेहमीची जी घृत आहेत ही आपण करतच असतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा मगाशी म्हणलं तसं आपली शोधक वृत्ती पाहिजे. आणि मग भैषज्य रत्नावलीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी मूत्रकृच्र या अधिकारात बरीच घृत आलेली आहेत. आणि वातोदर मध्ये सुद्धा घृताचा वापर कसा येतील, तर अशा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोणती घृत आलेली आहेत आणि ती आपल्याला कशी वापरता येतील याचा अभ्यास किंवा शोध मोहीम ही चालू ठेवणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मग ते आपण करू शकतो आणि ज्याच्यामध्ये मोठमोठ्या औषधांना सबस्टिट्यूट आपण हा त्या ठिकाणी देऊ शकतो. वासावले अवलेह ही कल्पना सुद्धा अशाच पद्धतीची आहे. आणि वासावलेह असू दे किंवा गोरक्ष चिंचावलेह असू दे, अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. मी वासावल्याचं एक थोडक्यात उदाहरण सांगतो. वासापत्र आपल्याला मिळतं, ते जर ओलं मिळालं तर 2 किलो आणि नाही मिळालं, कोरडं मिळालं म्हणजे वाळलेलं जर मिळालं तर अर्धा किलो घ्यायचं. त्याच्यामध्ये 4 लिटर मी पाणी घालतो आणि त्याचा 1 लिटर 1/4 काढा तयार करतो. काढा तयार झाला की त्याच्यामध्ये 2.5 पट साखर घालायची, म्हणजे 2.5 किलो साखर घालायची आणि त्याचा उकळायला लागलं ते की मग त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड 15 ग्रॅम या सगळ्या मिश्रणाला ते घातलं की त्याच्यावर मळी जी साखरेतली किंवा याच्यातली ती वर येते, तर ती काढून टाकायला लागते आणि क्लिअर पाक खाली तयार होतो. आणि मग तो झाला की 1 तारी पाक झाला की तो गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मग गार झालं की 5 ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फेट घातलं की हे मिश्रण एकत्र करून ते भरून ठेवणं. या ठिकाणी अल्प प्रमाणात का होईना पण ह्याचा वापर करायला लागतो प्रिझर्वेटिव्हचा. तो जर केला नाही तर मग हे सगळं प्रकरण जे आहे हे 8 दिवसात संपवणं, महिनाभरात संपवणं हे अनुभवातनं किंवा हवेवर अवलंबून राहतं. पण या पद्धतीने केलं तर मात्र ते बऱ्याच दिवस वर्ष म्हटलं तरी सुद्धा तुम्ही हे टिकवू शकता. आणि त्याच्यामुळे मग आणि अतिशय सोपे म्हणजे घरात जी आपली भांडी आहेत, गॅस आहे, याच्यावर हे तुम्ही वासापाक आहे किंवा बिल्वावलेह आहे, गोरक्ष चिंचावलेह आहे, हे पाक पद्धत किंवा अवलेह कल्प हे आपण या ठिकाणी करू शकतो. धूप हा एक विषय अतिशय चांगला आहे. मी आताच्या काळात सध्या ज्या अवस्थेतून आपण चाललो आहोत तर याच्यामध्ये हवा शुद्ध राहणं आणि त्याच्यासाठी म्हणून धूपन चिकित्सा याच्यावर निश्चितच आपल्याला बोलता येईल. तर याच्यामध्ये अष्टांग हृदय उत्तर तंत्रामध्ये मला वाटतं बालरोग चिकित्सा 4था वगैरे अध्याय असेल तर त्याच्यामध्ये रक्षोग्न धूप आलेले आहेत. मग देवदार आहे, मोहरी आहे, हरिद्रा आहे, वचा आहे, करंज आहे, बदना विरुद्ध आहे, अनेक द्रव्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर ही द्रव्यांचा धूप करा. मी तर आता रुग्णांना तर ही द्रव्य जी एवढी मिळत आहेत तेवढी घ्या आणि घरात त्याचा धूर करा म्हणून निश्चितपणे आणि त्याचा चांगला फायदा होतोय हा सांगतो. आणि मग पुढे जाऊन हे दरवेळेला आपल्याला देणं शक्य नाही, कारण वर्षा ऋतूमध्ये सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो, मी वापरतो. तर मग ही द्रव्य द्या बांधून आणि ती तुम्ही याच्यावर कोळसे करून त्याच्यावर टाका, पेटून टाका किंवा गौरी पेटून त्याच्यावर टाका, तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होतो. मग अर्थात हे समजत असताना मी पुढे जाऊन त्याच्यामध्ये गोमय घालून आणि कोळशाची पावडर टाकून आणि ते सगळं गोमूत्रात काढून त्याच्या वड्या तयार केल्या चक्क सोंगट्या आणि धूप काढणी म्हणून सध्या मी देतो आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट हे येत आहेत हवा शुद्धीसाठी आणि आताच्या या काळात उपयोगी पडणारी अशी ही कल्पना म्हणून मुद्दामून या ठिकाणी सांगितलेली आहे.
की ती अशीच वाचताना वाचताना सुचत जाते. सोमल किंवा हरताळ यांचे कल्प मग समीर पन्नाग असू दे, मल्ल सिंधू असू दे किंवा आणखीन काही कल्प असू दे, तर हे बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये व्याप येतो आणि मग त्याच्याकडे थोडस एक पाठ फिरवली जाते. तर याच्यामध्ये जर आपण त्यांची जर पुष्प तयार केली, सोमल पुष्प किंवा हरताळ पुष्प, मनशिळ पुष्प, काही नाही, साधा एक आपलं जे आपण सुगडं वापरतो संक्रांतीच्या वेळेला, म्हणजे बारकं मडकं असतं, तर त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि वरती बारकं परळ एखादं त्याच्यावर पालथा टाकायचा, संधिस्थानी मातकापड करायचं आणि त्याला गॅसवर आज द्यायचं. आणि अतिशय एक साधारण 3 ते 4 तास जर तुम्ही त्याला उष्णता दिली तर वरच्या पालथ्या घातलेल्या परळावर चांगल्या पद्धतीने हलकं असं पुष्प या स्वरूपात मल्ल असू दे किंवा सोमल असू दे, आणि हे आपल्याला मिळतं आणि ते तुम्ही औषधात वापरू शकता. अर्थात त्याच्या मर्यादा किंवा हे हा नंतर स्वतंत्र विषय आहे, एक कल्पना म्हणून या ठिकाणी मांडतो. गोमूत्र हरितकी हे असंच एक अतिशय सोपं आणि वापरता येणार आणि अनेक दुर्धर रोगांना अतिशय सोपं आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला तू गोमूत्र रोज पी, उदराचा पेशंट आहे, शोथाचा पेशंट आहे, तर त्याच्यामध्ये त्याला रोज गोमूत्र द्या हे सांगणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात त्या रुग्णाला ते उपलब्ध आहे का, चांगल्या पद्धतीचं उपलब्ध आहे का, आणि मग त्याची ते घेण्याची वृत्ती ही राहणार आहे का, याचा सुद्धा विचार. म्हणजे औषध दिलं म्हणजे मी मोकळा झालो, रुग्णाने घेतलं नाही घेतलं तो त्याचा जबाबदार, असं दरवेळेला म्हणून चालत नाही. तर त्यावेळेला त्याला चांगला पर्याय देणं हे जर आपल्या हातात असेल तर तो निश्चितच आपण द्यावा. त्या दृष्टीतून हे गोमूत्र हरितकी आहे आणि अतिशय सोपं आहे की बाळ हिरडा चूर्ण आणि ताजं गोमूत्र 3 वेळेला ते फडक्यावरनं गाळून घ्या आणि हे एकत्र भिजवून ठेवा किंवा त्याला भावना द्या. मग पुन्हा 7 भावना किंवा 21 भावना हे वैयक्तिक अनुभव राहील. पण नुसतं चूर्ण आणि गोमूत्र एकत्र करून रोज हलवलं, पुन्हा वाळल्यावर परत घातलं, असं करत जरी केलं आणि त्याच्या जर गोळ्या केल्या तर निश्चित त्या चांगल्या उपयोगी पडतात. फक्त एक आहे, या गोळ्या करत असताना जे आपण मिश्रण केलेलं असते कायम गोळी होईपर्यंत ओलं ठेवणं फार महत्वाचं असते. हे चुकून जर ते वाळलं तर मात्र ते सिमेंट सारखं दगडासारखं घट्ट होतं. त्यामुळे ते गोळ्या करणे इतपत झाल्यानंतर गोळ्या करत राहणे आणि उरलेलं जे आहे ते थोडस ओलं ठेवणं, जास्त ओलं ठेवणं की वाळून जाऊ नये हे काम घेणं हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं राहतं. 250 मिलीग्रॅमची एक या पद्धतीने मी गोळ्या नेहमी वापरतो. उदरामध्ये नित्यमेनम विरेचेत असं सांगितलेलं आहे आणि अशा वेळेला मात्र आपण रुग्णबलानुसार इच्छाभेदीसारखं तीव्र विरेचन एक ठराविक काळापर्यंत देऊ शकतो. नंतर मग मुळातच शक्ती कमी असते, बल कमी होतं रुग्णाचं आणि मग नित्यमेनमसाठी कुठला तरी सौम्य कल्प हा त्या ठिकाणी आपल्याला निवडावा लागतो आणि त्या ठिकाणी गोमूत्र हरितकी अतिशय उत्तम काम करतो. उदरातील जलसंचिती कमी करतो. शोथ, मूत्रकृच्छ्रता असेल, स्थौल्य असेल, मलावष्ठंभ असेल, अशा विविध अवस्थांमध्ये ह्या गोमूत्र हरितकीचा उपयोग हा त्या ठिकाणी यशस्वीपणे आपण करू शकतो. याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतींविषयी आपण अनेक गोष्टी अजून सांगता येतील किंवा अनेक वैद्यांची जर आपण चर्चा केली तर त्याच्यातून यामध्ये आणखीन वेगवेगळे कल्प किंवा कल्प करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्व ही आपल्याला मिळू शकतील. प्रत्यक्षात कोणतेही कारण न सांगता मात्र ते करून वापरण्याची तळमळ ही त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. कारण सोपं म्हटलं तरी सुद्धा थोडी तरी हालचाली स्वतःहून त्या ठिकाणी करायलाच लागते. कारण औषधीकरण करताना ते सोपे असो अवघड असो हे करण्याची इच्छा आणि करत असताना शास्त्र किंवा मूलभूत सिद्धांत यांना सोडून कधी जात येत नाही.
सोपं औषध करून व्यवहार साधत असताना शास्त्र विसरून हे आपल्याला कधीच कळत नाही. कारण आपल्या व्यवसायाबरोबर शास्त्र सुद्धा कसं मोठं होईल आणि शास्त्राला धक्का लागणार नाही आपल्या करण्यामुळे, त्यासाठी निश्चितच प्रत्येकाने कायम जागरूक राहणं हे फार महत्वाचं आहे. तरुण वैद्यांनी किंवा नवीन वैद्यांनी आपली संशोधक बुद्धी ही कायम जागृत ठेवायला लागते आणि सामान्य रुग्णांपासून ते अगदी आधुनिक शास्त्रज्ञांपर्यंत आयुर्वेदाचे शास्त्रीयत्व पटवून देण्याची गरज आजकाल घडोघडी जाणवत असते. आणि त्यामुळे आपला अभ्यास हा त्या ठिकाणी नेहमी ठेवणं आणि वाचन ठेवणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं होतं. पाऱ्याला आपण घन स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो, गंधकाला द्रव स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत असतो. बुभुक्षित पारा जर म्हटलं तर त्याच्यामध्ये सोनं जिरवलं तर त्याचं वजन वाढत नाही, तेवढंच राहतं. आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा विपर्यास आहे की त्यांच्या सिद्धांतांना धक्का लावणाऱ्याच अशा या गोष्टी आहेत, परंतु त्या पद्धतशीरपणे आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. आणि त्याकरता सांघिक प्रयोगशीलता ही असणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. ग्रंथोक्त कल्पनांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणं, वारंवार त्या करून पाहणं, त्या प्रत्येक वेळेचे अनुभव टिकून ठेवणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आपले जे अनुभव आहेत हे पुढच्या पिढीला किंवा इतर वैद्यांना सांगणं, कोणाला सांगितल्यानं काही कमी पडत नाही, तर उलट शास्त्राची वृद्धी त्या ठिकाणी होते. अर्धनारी नटेश्वर सारखं औषध आहे, आमिर रस सारखं औषध आहे, पंचसूत सारखं औषध आहे, अशी जी अप्रचलित औषधं आहेत ही आपण तयार करून बघितली पाहिजेत आणि त्यांचे वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर काम करून त्याच्यावर संशोधन करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. अर्थातच हे काम अनेक प्रकाराने आपल्याला करता येण्यासारखं आहे की काढ्याचं आपण जर घेतलं तर काढ्यांची द्रव्य आपल्याला सांगितले तर त्याच्यामध्ये एखादं द्रव्य घेतलं, 16 पट पाणी घातलं, 8 पट पाणी घातलं, 4 पट पाणी घातलं, किंवा आठवताना 1/8 आठवलं, 1/4 आठवलं, वेगवेगळ्या पद्धतीने. काल जसा विषय झाला कुपीपक्वाच्या संदर्भात किंवा रससिंदूरच्या संदर्भात की ह्याच्यामध्ये आपण केला, फर्नेसमध्ये केला, ट्रॅडिशनल पद्धतीने वालुका यंत्रामध्ये केला किंवा फर्नेसमध्ये वापरून केला, तर त्याच्यामध्ये काय फरक पडतात ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स मध्ये तसंच हे काड्यांच्या बाबतीत आपण करू शकतो. गोवऱ्या एखादं भस्म करायचे तर ते करत असताना गोवऱ्यांची प्रमाणबद्धता आपल्याकडे आहे का, त्याचं डेन्सिटी जी आहे त्याची आपल्याकडे प्रमाणबद्धता आहे का, किंवा त्याच्यातून जी उष्णता निर्माण होते किंवा त्याला पोषकाशी भट्टीचं स्वरूप काय असावं, या सगळ्याचा अभ्यास एकदा करून घेणं हे त्या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि याचा सगळ्याचा विचार हा करणं आणि औषध करत असताना हा जर विचार केला नाही तर मग बऱ्याच वेळेला आपण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण करू शकतो. आणि त्याचबरोबर जे आधुनिक शास्त्र आहे यांना जर सांगायला आपण कमी पडलो तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला बोल लागण्याची सुद्धा बऱ्याच वेळेला पाळी येते. वेगवेगळ्या वनस्पतींचे द्रवार्क आपण काढतो तर त्यामध्ये कोणत्या वनस्पतींचे जर अर्क आपण घेतले तर ते रसरूप गंधदृष्ट्या संहत आहेत, कॉन्सन्ट्रेटेड निघतात, ते बघायला पाहिजे. किंवा ओलं द्रव्य, वाळलेलं द्रव्य, याच्यात निघणाऱ्या अर्काचं हे काय आहे, प्रमाण काय येतं याचा अभ्यास करायला पाहिजे. काढे असतात तर काढे आपण जर टिकत नाहीत मग त्याच्यासाठी जर आपण असं त्याच्या स्वरूपात आपण वापरतो मग त्याच्या गुणधर्मात काय फरक आहे. किंवा सॉक्सिलेट मधनं जर हे काढे डिस्टिलेट आपण केले तर ते मिळणारं द्रव्य हे टिकाऊ होतं, पण त्याच्यामध्ये येणारे काढ्याचे गुणधर्म किंवा त्याचे औषधे आहेत, अगदी मग रसगंध पासून सगळं त्याचं जे काय परीक्षा आहेत यामध्ये ते कुठं उतरतं याचा अभ्यास होणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचा हा त्या ठिकाणी म्हणायला लागेल. क्षार आहेत, वेगवेगळ्या पद्धतींचे क्षार आहेत, अपामार्गातून क्षार निघतो चांगल्यापैकी. कदली क्षार आहे, कदली क्षार तर अतिशय चांगल्या पद्धतीने निघतो. किंवा चिंचा क्षार आहे, त्याच्यानंतर तालीमखान्याचा क्षार आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे क्षार आपण आणले, याच्यामध्ये सुद्धा अतिशय सोपं आहे. आपण घरीची उपकरणे त्याच्यामध्ये आपण ते करू शकतो. वनस्पती आळ्या
कुठल्या प्रमाणात निघतात, कुठल्या वनस्पतींमध्ये क्षार कमी आहे याचा अभ्यास करणं आणि त्या क्षारांमध्ये काय परिणाम त्याचे जे होणार आहेत, हे कुठल्या स्रोतस्सांवर होणार आहेत आणि केमिकल कॉम्बिनेशन म्हणून त्याच्यामध्ये काय फरक आहे याचा अभ्यास करणं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे चिंचा क्षार घेतला, चिंचाच्या येणारं प्रमाण हे अतिशय कमी आहे. हरळूचा जर क्षार काढला तर त्याच्यातून निघणारा क्षार हा अतिशय कमी प्रमाणात निघतो. पण तेच तुम्ही अपामार्ग क्षार घेतलं तर त्याचं क्षाराचं निघणारं प्रमाण द्रव्य आपण बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीचं निघतो त्याच्यामधनं क्षार. तर हा अभ्यास त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर महत्वाचा माझा जो विषय आहे तो म्हणजे बाजारात मिळणाऱ्या औषधांचं काय. आपण वापरतो पण हे वापरत असताना वैद्य म्हणून आपण काही जागरूकता त्या ठिकाणी दाखवतो का. म्हणजे मी ही जे आता बोलण्याचा विषय किंवा हे औषधं करा सांगणं हा विषय जो होता तो आता मी जे काही इथून पुढे बोलणार आहे या दृष्टिकोनातून त्याचा विचार होणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला निश्चित वाटतं. कारण ही औषधं बाजारात मिळणारी जी आहेत ही वापरावीत का नाहीत आणि वापरण्यामध्ये विरोध हा कोणाचा नसावा आणि वापरतोय आपण. परंतु हे वापरत असताना ते औषध तयार होताना त्याची जी निर्मिती आहे त्या निर्मितीचा इतिहास आपल्या प्रत्येक वैद्याला माहिती असतो का आणि माहिती असणं हे गरजेचं आहे आणि तीच खरी मध्ये या ठिकाणी अडचण आहे. एक उदाहरण सांगतो. त्रिभुवन कीर्ती सारखं अतिशय सोपं औषध आहे नेहमीच्या वापरातलं आहे. हिंगुलंच विषम योषम टंकणम मागरीम शिफा 7 औषधं ही समप्रमाणात घ्या. संचलनम भावे त्रेदा सुरसा आर्द्रक हेमवी ही 7 औषधं समप्रमाणात आहेत आणि त्याचा खल करायचा 3 भावना त्याला सांगितलेल्या आहे. तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास जर केला प्रोप्रायटरी मेडिसिन खाली असू दे किंवा क्लासिकल खाली असू दे जेनेरिक खाली असू दे तुम्ही त्याचा अभ्यास करा. कुठेही समभाग इंगुळ घातला जात नाही. बऱ्याच ठिकाणी त्या इंगुळाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. मग ते निम्म असेल 1/4 असेल काय जे असेल ते. सुवर्णकल्प बघितले वेगवेगळे प्रमाण आहेत. काही जण गैरिक सुद्धा घालणारे महाभाग आहेत हिंगुळासाठी. मग आता हा पर्याय द्रव्याला आहे रंगाला आहे का वजनाला आहे हा अभ्यास आपण करतो का. त्यामध्ये सुवर्णकल्प येतात त्याच्यामध्ये सुवर्णाचं समप्रमाण आहे का. सूचेकर म्हणला सुवर्ण सूचेकर तर तो समप्रमाणात आहे का किती प्रमाणात आहे असू दे पण तो मला कळलाय का आणि मी ते कळल्याप्रमाणे वापरतोय का हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मी माझ्या घरातलंच एक उदाहरण सांगतो. माझ्या दवाखान्यातलं पंचतिक्त घृत गुग्गुळ आम्ही करायला घेतला होता आणि विशिष्ट घृत गुग्गुळ करत होते. मी काही कामानिमित्त मला थोडस मी बाहेर गेलो होतो आणि विद्यार्थ्यांनी ती प्रोसिजर पूर्ण केली. आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर तुम्ही यायच्या आधी म्हणजे आम्ही करून टाकला. म्हटलं वा छान चांगलं झालं. आणि म्हटलं सर म्हटले आम्ही आणखीन एक काम सोपं केलं म्हणले यावेळेला. म्हटलं काय केलं. नाही म्हणले ते बिब्बा आलेला आहे भल्लातक आणि मग तो कुठला जात नाही फार सूक्ष्म चूर्ण होत नाही त्याचं. तर मग आम्ही यावेळेला त्याच्यामध्ये त्याचं तेल वापरलं. आपल्याकडे होतं आम्ही आणून ठेवलं काही कामं करता आणि काढलेलं होतं तर त्यांनी तेल घातलं त्याच्यामध्ये आणि मग आम्ही त्यामुळे इतकं सोपं झालं त्याचं एकसारखं मिळालं आणि कुठेही त्याच्यामध्ये खरता आली नाही आणि केला. म्हटलं वा छान. प्रमाण किती घातलं. नाही म्हणले समभाग आहेत सगळी द्रव्य त्यामुळे तेलही तेवढंच घातलं. मग त्यांना प्रश्न विचारला की अरे किती प्रमाणे 200 ग्रॅम सगळं पाठ आपला जो आहे तो. म्हटलं 200 ग्रॅम भल्लातक सांगितलं आहे. 200 ग्रॅम भल्लातकातून त्याचं तेल किती मिळेल असा प्रश्न विचारल्यावर मग सगळे विद्यार्थी एकदम हे झाले. म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश काय की ठीक आहे हे मला कळलं. कळल्यानंतर मग आता झालंय ते तर काय आपल्याला टाकून देता येणार नाही औषध माहिती. मग एकांतिक ज्या वेळेला कफ प्रधान लक्षणं आहेत वातप्रधान लक्षणं आहेत अशा वेळेला फक्त तो कल्प वापरायचा तो पंचतिक्त घृत गुग्गुळ वापरायचा मग त्याच्यावर वेगळे नोंद करून मग नेहमीचा पाठ करून तो वापरला. हा संपायला जे आम्हाला 1-6 महिने लागत असले ते वर्ष गेले. परंतु हा इतिहास मला माहिती होता आणि म्हणून मी त्या पद्धतीचं त्याचं सेपरेशन हे करू शकलो.
परंतु हा जर माहिती नसेल इतिहास, आता भस्मांच्या बाबतीत तुम्ही घ्या, संतर्पणात आपण अभ्रक भस्म करतो किंवा अपतर्पणात अभ्रक भस्म करतो, त्याच्या करताना कुठल्या द्रव्यांची त्याला भावना दिलेली आहे आणि त्या द्रव्यांच्या भावनेमुळे त्या द्रव्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण त्या पद्धतीने वापरू शकतो. त्याच्यात जी काही विषद्रव्य असतील तर त्याची शुद्धी ही कुठल्या पद्धतीने केली यालाही महत्व आहे आणि काय किती केली यालाही महत्व आहे. म्हणजे एक प्रसिद्ध वैद्य आपल्यातलेच आणि त्यांनी बाजारातलं औषध वापरलं आणि त्याच्यामध्ये बचनागयुक्त औषध होतं आणि बचनागाची शुद्धी चांगली झाली नव्हती आणि त्या विषयाचे परिणाम त्यांना भोगायला लागले. अतिशय म्हणजे जीवघेणे परिणाम हे भोगायला लागले. का तर शुद्धी चांगली झाली नव्हती. तर ह्या सगळ्याचा विचार आपण करणं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा एक अतिशय महत्वाचा आहे की मशीनवर आपण ज्यावेळेला गोळी करतो ती कॉम्प्रेस केलेली असते आणि त्यामुळे या गोळीचा शरीरामध्ये त्याचं काम सुरू होण्याचा जो वेळ आहे, कार्यारंभ वेळ आपण त्याला म्हणू, तर त्याचा आणि हाती केलेल्या गोळीचा कार्यारंभाचा वेळ हा बदलाचा आपण विचार करतो का? किंवा ही गोळी मशीनवर तयार करताना म्हणजे मशिनरी वापरण्याबद्दल कुठलीच तक्रार नाहीये किंवा हे नसावा, पण याचा विचार आपण करतो का? कारण त्याच्यामध्ये स्टार्च आहे, टाल्कम पावडर आहे, गमाकेशी आहे किंवा जिलेटिन म्हणजे ज्याच्यामध्ये चक्क बोन पावडर असते, अशा पद्धतीची द्रव्य ही त्या ठिकाणी वापरली जातात. तर मग ह्या द्रव्यांच्या तारक मारक गुणांचा आपण विचार करतो का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं, बरेच वैद्य अतिशय कमी मात्रेत औषध वापरतात आणि कमी मात्रेत औषध वापरल्यानंतर त्याचं शक्ती पोटेन्सी वाढते असं म्हणणं आहे. तर मग अशा वेळेला ह्या कमी मात्रेत असलेल्या द्रव्यांचा तारक मारक गुणधर्म जे आहेत तर त्यांचा आपण विचार हा करतो का, हा मला एक प्रश्न आहे. प्रोप्रायटरी मेडिसिन बघितली ह्याच्यातली तर काही नाही, वेगवेगळ्या पुस्तका स्रोतसावर किंवा ठराविक व्याधीवर काम करणारी अशी वेगवेगळी औषधं केवळ एकत्र केलेली असतात. परंतु मुनिरेव जानामि द्रव्य संयोगजम फलम, त्याचं संयोगज फल काय आहे हे आपल्याला अजिबात कळत नाही. त्यामुळे ही वापरावी का नाही हा एक आहे. शिवाय ही करत असताना त्याचे जे घटक आहेत हे मूळ चूर्ण स्वरूपात असतील किंवा अशा स्वरूपात ते वापरले जात नाहीत. बऱ्याच वेळेला आधुनिक रसायनशास्त्राचा उपयोग करून 10 पट 20 पट 25 पट असे त्याचे संवहन अर्क किंवा सॉलिड लिक्विड फॉर्म मध्ये असतील, पेस्ट फॉर्म मध्ये असतील, असे अर्क किंवा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये वापरले जातात. अर्थात हे वापरायलाही हरकत नाही, परंतु ते वापरताना त्यातील जे उडनशील द्रव्य आहेत किंवा सुगंध द्रव्य जे आहेत तर ह्या द्रव्यांचा त्याच्यामध्ये काय होतं याचा विचार आपण करतो का? कारण सुगंधी द्रव्य म्हणली तर त्याचा फांट किंवा हिम ह्या कल्पनेतच वापर करावा असं शास्त्र सांगतं. आमचे आप्पाशास्त्री दातार गुरुजी होते, जटामांसी हे द्रव्य दवाखान्यामध्ये जटामांसी चूर्णाची बाटली बघितल्यानंतर आम्हाला शिव्या घालत होते. अरे चूर्ण कसलं वापरतो, ते फांट करूनच वापरायचं तरच ते काम करणार आहे. त्यामुळे सुगंधी द्रव्याचा फांट हे ठरलेलं गणित आहे आणि मग अशा वेळेला जर त्याचा समोतार्क करताना ते जर उकळलं जात असेल तर त्याचे गुणधर्म त्याच्यात येतात का हे आपल्याला पाहिजे. भस्म सुद्धा तेच आहे की प्रत्येक भस्माची आता म्हणलं तसं शोधन मारण्याची पद्धत वेगवेगळी असते. ते संतर्पणस्थ पद्धतीने आहे का अपतर्पणस्थ पद्धतीने आहे, त्याला किती पुट दिलेत आणि त्यांच्या परीक्षा ग्रंथाच्या नुसार त्या निवृत्त झालेल्या आल्यात का हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आता जे का कंपनी बरोबर माझं एक वाद असंच चाललाय की ताम्रभस्माचं ग्रंथोक्त जी परीक्षा दिलेली त्याच्यामध्ये दह्यावर ते जर टाकलं तर हिरवं झालं नाही पाहिजे. तर ही परीक्षा आहे, त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुद्भव किंवा मग ते जळलं नाही पाहिजे, त्याच्यातनं धूर आला नाही पाहिजे, या बाकीच्या गोष्टी आणखीन वेगळ्या आहेत. कंपनीला कळवल्यानंतर बा हे हिरवं होतंय म्हणल्यानंतर कंपनीने 4 पानं 5 पानं त्याच्यावरचा काय ग्राफ आणि अमुकन तमुक या परीक्षा त्या परीक्षा केल्या, ग्रंथोक्त परीक्षेचा त्या ठिकाणी कुठे उल्लेख नाही. आणि मग ते म्हणतायत म्हणून आम्ही ते वापरायचं का हा प्रश्न असतो. किंवा आपण जर बाहेरनं एखादं भस्म आणलं
विकत आणलं, आपल्याला करता येत नाही, तर ते आणल्यानंतर कमीत कमी वारितरत्व, रेखापूर्णत्व, अपुनरुद्भव ह्या परीक्षा आपण करून मग ते आपल्या औषधीकरणात वापरतो का, किमान एवढी काळजी तरी घेणं हे प्रत्येक वैद्याची जबाबदारी आहे, असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. तर असा हा विषय अतिशय खूप मोठा आहे. परंतु जर एक वैद्य मंडळी किंवा येऊन जर लागणाऱ्या आपल्या औषधांची एक शॉर्टलिस्ट मगाशी म्हटलं तसं केलं आणि 4 औषधं एकाने, 4 औषधं दुसऱ्याने, 4 औषधं तिसऱ्याने असं जर केलं तर निश्चितपणे आपण आपल्या व्यवसायाला लागणारी जी औषधं आहेत किमान, तर ती खात्रीशीर हाच त्याला महत्वाचा शब्द आहे की मी केलेलं औषध हे मला माहिती आहे याच्यात काय आहे काय नाही, आणि मग त्या वापरलं आणि त्याचा इतक्या दिवसात असा मला रिझल्ट येणं अपेक्षित आहे, हे इतकं सरळ सोपं गणित आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि जर हे नाही केलं तर निश्चितच कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी अडचणी ही उत्पन्न येईल. म्हणून बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम अशा गुणाचं जर औषध तयार करायचं असेल तर प्रत्येक वैद्यांनी आपल्या व्यवसायाला लागणारी औषधं ही निश्चितपणे आपण तयार करण्याचा प्रयत्न करावा किंवा काही खात्रीशीर सोर्स त्यामध्ये आपण शोधावेत, हे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो. आणि मला वाटते मी या ठिकाणी थांबतो. जर कोणाला काही शंका असतील तर त्या त्यांनी निश्चित विचाराव्या. कोणाला शंका असतील तर कृपया टाईप करून विचारा. काही शंका आल्यात सर, घ्यायच्या का? हो घ्या ना, विचारा. म्हशी वापरताना आमलकी म्हशीचा वापर पित्तावर उत्तम करता येतो, पण म्हशी हे वातज व्याधीमध्ये कसं वापरणार? कारण म्हशी ही वृक्ष असते. हा नाही, मग अनुपान बदल आपल्याला दिलेला आहे ना, मग ती तुम्ही तुपाबरोबर चाटायला द्या किंवा अवलेह जर तयार केला म्हणजे ज्याचा साखरेचा पाक असलेला असेल तर त्याच्यामध्ये देऊ शकता, अनुपानात बदल करू शकता ना. शतधौत घृतामध्ये पाणी शिल्लक राहते, त्यामुळे काहीच दिवसांनी नकोसा स्मेल येतो, याला उपाय काय ज्यामुळे त्यात पाण्याचा अंश राहणार नाही? हा, आता हा प्रश्न बरोबर आहे. ही अडचण मला पण असती बऱ्याचदा की त्याचा वास येतोच, तुम्ही किती ठेवा, कारण शुद्ध तुपालाच नेहमी वास येतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही जर अत्तर जर चांगल्या पद्धतीची जर असतील तर ती वापरून त्याचा वास त्याला येतो, पण ते सुद्धा कालांतराने पाणी असल्यामुळे खराब होतं. तर याच्यामध्ये कोल्ड चेन मेंटेन करणं हे फार महत्वाचं असतं. आम्ही करताना प्रत्यक्षात, कारण त्याच्यामध्ये काय त्याला प्रोसिजर्स आहेत, काही गॅसेस आहेत, ते त्याच्यातनं जर पास केले आणि ऑक्सिडेशन असतं, 2 मॉलिक्यूल मधलं तुपातलं अंतर जर बाजूला केलं तर हा वास येत नाही. म्हणजे बाहेरची जी मलमल आहे ती, किंवा त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह आहेत तर त्याच्यावर अभ्यास घातली तर त्याच्यामध्ये फंगस डेव्हलप होत नाही, वास येत नाही. परंतु हे आपल्याला करायचं आहे का नाही हे ठरवायला लागेल, कारण जर ते करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी लॅब्स आहेत, काही काम करणारे सोर्सेस आहेत. पण मी व्यवसाय या म्हणजे केवळ दृष्टीतून बघत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोल्ड चेन मेंटेन करतो. तयार झाल्यानंतर त्याचे बारके बारके पाउचेस आम्ही सील करतो, म्हणजे आपल्याला एका वेळेला 10 बाटल्या 20 बाटल्याच लागतात, तर तसे बारकेच पाउचेस त्याचे पाव किलोचे किंवा असे प्लास्टिकच्या पिशव्यातनं सील करतो आणि ते सगळं फ्रीज मध्ये ठेवतो. आणि एका वेळेला एक पाऊच काढायचा, 10 बाटल्या संपल्या की परत पुढचा पाऊच काढायचा, आणि रुग्णाला सुद्धा ते फ्रीज मध्ये ठेवा म्हणून सांगतो. बाकी त्याला पर्याय नाही. एकेरी असं करताना मधुर द्रव्य कोणती वापरावी आणि किती प्रमाणात? एकेरी असं करताना प्राधान्याने गुळ हे आम्ही वापरतो. तुम्ही मध वापरू शकता, म्हणजे कुमारी आसवला सुद्धा काही वेळेला किंवा द्राक्षासवला मध वापरून बघितलेलं आहे, पण गुळ हे महत्वाचं आहे. तक्रारिष्टामध्ये साखर वापरली. 1 किलो रस असेल किंवा काढा असेल 1 लिटर, तर त्याला 800 ग्रॅम मधुर द्रव्य किंवा गुळ आणि 20 ग्रॅम जायटी फूल असं एक प्रमाण आहे.
आणि हे मी अनेक वर्ष वापरतोय आणि 3 महिने कमीत कमी ते ठेवतो. शतावरी कल्पामध्ये साखर किती वापरणे योग्य आहे? 3.5 पट तरी पाहिजे मिनिमम, कारण त्याच्याशिवाय कल्प बनत नाही, नाही तर मग चिक्की होते. सविर्यता अवधीबद्दल काही प्रश्न आहे, पण ते खरं ग्रंथोक्त आहेत, त्यामुळे त्याचा मी प्रश्न नाही विचारणार. रॉ मटेरियल सविर्यता अवधीबद्दल काही सांगता येईल का? हा फार वेगळा मोठा विषय आहे आणि मी मध्यंतरी माझ्या विद्यार्थ्यांशी बोलताना पण हा फार मोठ्या प्रमाणात केला होता मध्यंतरी. काय एकंदर सगळी गंमत जम्मत आहे, कारण तो प्रोक्युरमेंट आणि ते सगळ्या चेन मधून आपल्यापर्यंत येईपर्यंत ते हा प्रश्नच वेगळा आहे. म्हणजे हा प्रश्न एवढ्याच संपणारा नाही. आपण दुसरा घेऊया. तुम्ही द्रव्यांच्या गैरिकास भावना देऊन त्याचा वापर करावा असं सांगितलं. यात गैरिक वापरण्यामागे काही विशेष विचार आहे का? नाही, कळलं नाही मला. गैरिकाला तुम्ही भावना देऊन सांगितलं होतं ना मगाशी, गैरिकाला होय, भावना देऊन तो गैरिक वापरायचा, तर त्याच्या गैरिक वापरण्यात काही विशेष काही त्याच्यामध्ये विचार आहे? विशेष असा वेगळा हेतू काही नाही, एक माध्यम म्हणूनच तो वापरलाय, बाकी काही नाही. निशाकुमारी कल्पाला शास्त्रीय आधार आहे की अनुभूत योग आहे? कुठला? निशाकुमारी शास्त्रीय आहे का अनुभूत आहे? निशाकुमारी नाही, अनुभूत ह्याचा आधार नाही. तसं विश्वाकुमारी पण पाठ याच्यात आलेला आहे यकृताच्या संदर्भात, याच्यामध्ये मला वाटते वृद्ध गंगाधर मध्येच आलेला आहे. निशाकुमारीला असायटिसच्या पेशंट मध्ये सलील विशोषण रस म्हणजे देताना अनुपान काय आहे आणि ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे का, आणि तो कल्प वापरताना वात पित्त कफ या दोषांचा विचार करायचा का? अवेलेबल नाही. मध आणि आल्याचं रस सर आवाज गेलाय तुमचा, परत एकदा हा शब्द हे सांगा. हॅलो. हा सर, परत एकदा सांगावं लागेल कारण आवाज पूर्ण गेला होता. आता बोला. सलील विशोषण रस ना? हॅलो. हा, सलील विशोषण रसला हे नाही, अनुपान मध आणि आल्याचा रस आहे आणि बाहेर अवेलेबल आहे असं मला माहिती नाही, बहुतेक नाहीये, पण कोणाच्या कुठल्याही कंपनीचं नाही. सोपे पण औषध ती एकत्र प्लॅस्टिकच्या पण अतिशय चांगले रिझल्ट्स आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा अस्वरिष्ट तयार करताना वापर केला तर काही दुष्परिणाम होतो का? फूड क्वालिटीची जर पेटच्या जर बाटल्या वापरल्या तर त्याचा काही फार दुष्परिणाम होतो असं मला वाटत नाही. मी करून बघितलेली आहेत. मी परवा फोटो पण टाकला होता कुठल्या तरी एका ग्रुपवर विषय निघाला तेव्हा. एक प्रश्न आहे, कौनसे द्रव्य की कौनसी औषधी कल्पना करे? आता खरं हा ग्रंथोक्त प्रश्न आहे. प्रत्येक औषधाची जे काही कल्पना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. कल्पना कुठल्या औषधीची कुठली करावी असं त्यांचा प्रश्न आहे. नाही, असं तुम्ही सांगू शकत नाही ना. हा अनुभवातला भाग आहे. मी आता म्हणलं तसं की तुम्हाला काय वापरायचंय आणि पेशंटचं हे काय आहे. म्हणजे आता बिल्व म्हटलं तर बिल्व तुम्ही आवले या स्वरूपात वापरलं किंवा चूर्ण या स्वरूपात वापरलं तर प्रत्येक या नुसतं बेलफळाचे चीक जो येतो तो सुद्धा वापरून त्याचे तुम्हाला गुणधर्म मिळू शकतात. उपलब्धी आणि हे याच्यावर तुम्ही ते ठरवू शकता. हा, म्हणजे त्याच्यात प्राधान्य आता म्हटलं तसं की जटामांस प्राधान्याने तुम्ही फांड वापरा असं तो अभ्यासाचा विषय राहील. अरे बापरे, सलील विशेषण रस बराच आवडलेला दिसतो लोकांना. तो जर अवेलेबल नसेल तर काय करायचं? तो तयार करायचा हा प्रश्न होईल का? नाही, याचं कारण असं आहे सर, तुम्ही जे आता सगळं काही सांगितलं, जी औषधं सांगितली ही सोपी आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतो त्यावेळेला फार काही त्याच्यामध्ये आपल्याला भांडवल अडकू नये हेच स्पष्टपणे आधी उद्देश तुम्ही सांगितला होता. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की त्याला हे असं आहे की तो जर उपलब्ध नसेल तर मग
मार्केटमध्ये नाही तर मग आपण तयार करावा. तर मग अन्य काही उपचार पद्धती आहेतच त्याच्यासाठी. होय. निशा कुमारी कल्पाचा कोणत्याही रक्तपित्तामध्ये उपयोग होऊ शकतो का? काय निशा कुमारी कल्पाचा कोणत्याही रक्तपित्तामध्ये उपयोग होऊ शकतो का? होईल ना, निश्चितच. आणि गमतीशीर प्रश्न, सिद्ध घृत करणे आणि फक्त चूर्ण ऍड करून केलेले घृत याचे गुणधर्म बदलतात का? बदलणारच. मी सांगितलं ना की मी गुरुच आहे ते माधव शास्त्री शेंडे, तर हे नेहमी वापरायचे त्या पद्धतीने करून. म्हणजे ते सुचवत असायचे. म्हणजे आता एकदा असेच घरी आले आणि चल तुला मी गंधक धृती शिकवतो, हे बोलू ना मी? हो सर, अगदी. हॅलो, हा, आता म्हणजे हे चर्चा म्हणून बोलते, बाकी काय. आणि म्हणले मी तुला गंधक धृती शिकवतो म्हणून आले आणि तेल तापट्य म्हणले, कुठलं तेल आहे घरी? हा म्हटलं आता तिळाचं तेल नव्हतं, गोडे तेल ठेवू. आणि खिशातनं एक पुडी घेऊन आले होते गंधकाची, ते नंतर कळलं गंधकाची. आणि तेल गरम झाल्यावर ती पुडी टाकली त्याच्यात, आणि तेल गरम झालेलंच होतं आधी, ते झाल्यावर तेल टाकलं आणि साधारण एक भगवा रंग त्याचा बदलल्यावर हे निघून गेले चहा पिऊन. आणि म्हणले की आता झालंय गंधकवृत्ती तयार. म्हणजे आणि वास एवढा सुटला की काय विचारू नका. आणि ती गंधकवृत्ती ते रेग्युलर वापरायची त्या पद्धतीची. तर हे कसं आहे की तुम्ही चूर्ण घेतलं आणि ते तुम्ही ह्याच्यात टाकलं घृतामध्ये, काहीतरी त्याचे गुणधर्म हे तुपामध्ये येत असतील. आता सिद्ध घृत, मग ते कल्का चतुर्गुणी कृत्य घृतम वा तैलमय सिद्धी कल्पना आपल्याकडे जशी सांगितलेली आहे, हे शास्त्र आहेच आहे. त्यामुळे शास्त्राप्रमाणे जर तुम्ही केलं, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना पहिल्यांदा शास्त्र हेच अभ्यासलं पाहिजे. कल्का चतुर्गुणी कृत्य घृतम वा तैलमय वा आणि चतुर्गुणे जले साध्यम तस्य मात्रा फलोन्मितम हेच शिकलं पाहिजे. आणि मग अनुभवातनं आणि व्यवहार हा तुमचा, तुम्ही अनुभवातनच तो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट करू शकता, त्याच्यावर नाही कॉमेंट करू शकत. कारण याच्यावर तुम्हाला पुन्हा काल जसा विषय झाला तसंच की तुम्हाला त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. मग केमिकल अनालिसिस करा आणि क्लिनिकल ट्रायल करा. या सगळ्या ह्याच्यातनं तेव्हा तुम्ही त्याच्या निर्णयावर जाऊ शकाल ना, अदरवाईज नाही जाऊ शकणार. आणि आपल्याकडे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय स्ट्रॉंग आहे. कुठलंही तुम्ही मटेरियल घ्या, पारा घ्या, गंधक घ्या किंवा हे घ्या, इनऑर्गॅनिक मटेरियलची केमिस्ट्री आहे. पण ताकाचं केमिकल कॉम्बिनेशन किंवा याचं कॉम्बिनेशन घृताचं, हे आपण जसंच्या तसं नाही सांगू शकत. म्हणजे तुम्ही पारा एखादं द्रव्य घेतलं, रौप्य घेतलं किंवा तांबर घेतलं, तापवलं आणि ते तेलात बुडवलं, घालन केलं शुद्धीच्या वेळेला, तर तेलातलं काय झालं आणि तांब्यातलं त्याच्यातलं काय गेलं, हे अजून कुठल्याही लॅबमध्ये, अगदी एनसीएल मध्ये सुद्धा दिल्यानंतर काही कळलेलं नाही. प्युअर कॉपर एवढाच येतो, बाकी काही येत नाही. किंवा त्या ताकामध्ये काय आलं तर ताकाचं अनालिसिस करा, तर ते काही येत नाही. तसा हा विषय आहे थोडक्यात. हा, नाही त्याला काही पर्याय नाही. सुरस म्हणजे तो हॅलो आवाज नाही. हॅलो, तुमचा आवाज येतोय. हॅलो, प्रश्न नाही कळला. द्रव्य चूर्ण लवकर खराब होत असल्यास त्या चूर्णाची मशी करून वापरू शकतो का? चूर्णाची मशी करून वापरू शकता की तुम्ही? नाही, नुसतं म्हणजे चूर्ण म्हणून त्याला पर्याय म्हणून नाही वापरू शकणार. कसं येणार? नाही येणार, निश्चित नाही येणार. सवीरता विधी जो आपण म्हणतो तो, किंवा त्याचं जे
चांगलं असण्याची जी सगळी लक्षणं आहेत ही सगळी बघायलाच पाहिजेत ना. आणि जर वापरायची असेल तर मग ती तुमचं इंटेन्शन काय आहे हे बघून मग ठरवायला लागेल. मशी कल्पना त्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त आहे का. आता मग तुम्ही म्हटला तसं की कुठला कल्प वापरायचा द्रव्याचा तसं. हा हो, निश्चित 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 फरक पडेल. म्हणजे कासाधिकारामध्ये म्हणजे अश्विनी प्राश आलेत किंवा हे आलेत तर ते त्याच्यामध्ये निश्चित फरक आहेत. यक्ष्माधिकारामध्ये जे पाठ आलेत ना किंवा कासामध्ये तर हे वेगळेच आहेत ते. हा नुसता वासावलेला जो मी आता सांगितला वासा पाक थोडक्यात म्हणा तर हा जो हा तुम्हाला वातज कासामध्ये अतिशय चांगला उपयोगी पडतो. आणि जर हे तर मग नागराडी असं. आता शेवटी कसं आहे की आपल्या प्रॅक्टिस मध्ये आपण किती औषधं ठेवावीत आणि किती प्रकारची ठेवावीत, गुळगुळ किती प्रकारची ठेवावीत ह्याला मर्यादा असतात. मग एक वातजेसाठी किंवा ह्याच्यासाठी असं आपण करू शकतो. आता अमृत प्राशावलेह म्हणून आलंय बघा क्षतज कास चिकित्सेमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा ऊस आहे, तूप आहे, मध आहे असा तो पाठ आहे. तोही थोडक्यात याच्यामधलाच आहे म्हणजे यक्ष्मा अधिकारातलाच आहे थोडक्यात पण वातज क्षतज कासामध्ये आलेला आहे. तर हे पाठ वेगवेगळे आहेत. आपल्याकडे सामान्यपणे कुठल्या प्रकारचे येऊ शकतात तर याच्यावर ते अवलंबून राहील. हॅलो, आवाज जरा मोठा आहे. हॅलो, हा हा हो हो त्याची म्हशी हो ती त्याच्यानंतर मग त्या बेशरमचं वापरायला लागले काँग्रेस गवताच्या म्हशीनंतर. हो 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 पुण्यात आले होते त्यावेळेला. पुण्यात आले होते ते त्यावेळेला अगदी म्हातारे मला बोलून घेत होते त्यांनी. मी त्यांच्याकडे 15 दिवस जाऊन राहिलो होतो औषधीकरण शिकायला. आणि हा नाही 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 त्याच्याबद्दल नाही. औषधीकरण मात्र सगळं आम्ही त्यांच्याकडे भट्ट्या
व्याधी हरण, नंतर मात्रा वेगवेगळ्या, आणि हे शिकलो. आणि ते नंतर मग काय झालं, दर महिन्याला पुण्यात यायचे आणि मग ते यायच्या आधी आम्हाला सांगायचे, मग आम्ही तयारी करून ठेवायचो आणि मग भट्टी लावायचो. म्हणजे एकदा तर सुवर्णराज वंगेश्वरची भट्टी आमची परीक्षा होती, कोणी मुलं यायला तयार नाहीत. मग मी आणि मला वाटते प्रमा असेल जोशी, आम्ही दोघं तिघ जणच होतो आणि संजय पेंडसे असेल, आम्ही तिघांनी म्हणून ती भट्टी लावली होती. फक्त कोणीच नव्हतं सुवर्णराज वंगेश्वरला. ते यायचे, आम्ही भट्ट्या लावायचो साने सरांच्या तिथं, साने सर असायचे आणि आमचं काम चालायचं. श्रीपू हिरलेकर. हा हा, हो का? नाही नाही. होय होय. नाही, काय नवीन विद्यार्थ्यांना हे थोडस काय झालंय की त्याच्या जोडीला औषधीकरणाचं पण महत्व शिकवलं जावं किंवा प्राधान्य द्यावं, ही थोडीशी आता प्रथा व्हायला पाहिजे. नाहीतर मग ते काय होते, खूप अडचणी आहेत व्यवसायात औषधं मिळण्याच्या आणि त्याच्या वापरण्याच्या. तर किमान पक्षी काही औषधीकरण आपण करावं असं मी नेहमी आग्रहाने सांगत असतो. त्यावेळी मला ही त्या निमित्ताने एक संधी पण मिळाली. हा, कोण कोण? हा हा, बर बर. अगदी. होय होय.